आज इथे आपण सर्वांनी फक्त हसायचं आहे. हसण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. जोक आवडला नाही आवडला, कळला नाही कळला तरी देखील हसायचं आहे. नंतर भले तर आम्हाला शिव्या द्या, पण इथे हसायचं आहे. तुमच्याकडून आमची बाकी काहीच अपेक्षा नाही. तिकीट लावलेलं नाही आहे. फक्त टाळ्या शिट्ट्या आणि हसणं, जोरजोराचा लाफ्टर हवा आहे. तुमचा लाफ्टर इकडच्या माणसाच्या परफॉर्मन्सपेक्षा जास्त महत्त्व आहे. एकूण ओढे अवकार लागून गेले नाही. तुम्ही आव्हात्या ह्याच्यात ये थांबे द्यात नाही थांब्यात ते मी थांबवीन त्यांना. तुम्ही आव्यासा टाळे वाजवशो शिटी वाजवशो आणि त्यानंतर परफॉर्मन्स पुढे चालू आहे. तर आता आपण सुरू करणार आहोत आव्यासा. आज हाकोटे एक जण भेटलो मला सांगा तुम्ही हांगा ते का लाविले आव्याविषयी का कार्यक्रम ठेवी त्या हांगा ते त्यापेक्षा पैसेविषयी कमावायचा काही ठेवा नाही. जे पैसे काय हे कमावायचे त्याविषयी काय हांगा. मला का ते दादा प्रत्येकाही प्रायोरिटी वेगळी राहते. आपल्या महाना आयुष्यामध्ये का महत्त्व आहे तो हांगा ते पैसे. मला पैसे थोडा वेळ मेरे ठेव. मला हांग आयुष्यामध्ये महत्त्व का आहे त्याने मेरे ठेवलेले पैसे म्हणजे प्रायोरिटीज ती ठरविली. आकोटे सेविनच्या कारा वेलते आम्ही सेविनच्या कारा वेलते सेविन का हांगात आहे आयुष्य एन्जॉय करा पाय. आयुष्य सुंदर आहे. आयुष्य एन्जॉय करा पाय हांगात आहे. फक्त सलाईन लावून बियर सडविता येते ही मशीन निघाली पाहिजे. ज्या त्या प्रायोरिटी आहे. सेविनची मम्मी आली ती का हांगात आयुष्य सुंदर आहे ही मला मान्य आहे हांगात आहे. पण हांगात आहे हिंगो होकल्या दो आणि कंदिनिवा दो मशीन आली पाहिजे. तर ह्या प्रकारे प्रत्येका प्रायोरिटी वेगळी आहे. आपल्या प्रत्येकाही पण प्रायोरिटी वेगळी आहे. पण आज या क्षणाला आपली प्रायोरिटी एकूच आहे. हसा आणि आनंदी व्हा. तर आव्यादो आणि आनंदी व्हायचो आपण आल्यावर. आणि यावेळेला आपल्या सगळ्यासमोर सगळ्यात पहिलं परफॉर्म करणारा येणार आहे आपलं सचिन तेंडुलकर म्हणजे बबन गुरुजी. बबन गुरुजी मी ओळख करून देणे ही मूर्खपणा आहे म्हणून मी ओळख करून देणार नाही. आपल्या एरियाचो कुपारी लोकांचो सगळ्यात पहिलो स्टँडअप कॉमेडियन आपल्यासमोर एक कथा सादर करणार आहे. ही कथा कदाचित आता तुम्ही जे का स्टँडअप कॉमेडी बघितल्या त्या प्रकारची नाही दे पण एक वेगळ्या प्रकारची कॉमेडी आहे. त्यामध्ये सटायर आहे. तर तुम्ही ते एन्जॉय कर द्या आम्हाला आशा आहे. बबन गुरुजी. फरशा कोपात आणि दुमा कोपात दोघे अगदी जिवलग मित्र. कडेईद असा झाला तर दोघे अस्सल जाणार. मावराड्याचा असा झाला तरी अस्सल जाणार. अड्ड्यावर असा झाला दोघे अस्सल जाणार. म्हणजे अगदी जिवलग मित्र. पण झालती गंमत प्याशी झाले पण दरी काही नाही. दोघा दरी काही नव्हता. पण टुळप आले प्यासो. मग आता काय करायचं तर दुमाने पैसे धरीनात. एका लोंगरा कापीला सोरला आणि ते जे पैसे आले त्यावर याही 4-5 दिवस की मजा केली. मग फरशा पाळी आली. फरशा दरी पण काही नाही. फरशाने पण एका लोंगरा चोरला आणि विकिला आणि त्या पैशावर ई प्याशी मजा सुरू केली ती. बरेच दिवस गेल्यानंतर फरशो दुमाला अंगात आहे. दुमा आपण जी करतो ना ही सोरी आहे. सोरी आपण सोरी करतो तर आपण सोरी न करता म्हणजे काय करायला सांगत तो अंगात आपण बिझनेस करायचो. बिझनेस जर चोरी केली ना आपण जर हापडले तर आपली उडुडी आहे भिलिया आबरू ती पण जायते. मग बिझनेस करायचो. अरे बिझनेस करायचो पैसो कोडा लागत आहे. माड्या अंगाला लहा लावायचो दिडकी नाही आणि तू बिझनेस करायची भाषा करता. बरं आता जाऊन दे. मी तुला का सांगते काल तू त्या शिडो लोंगरा कापिलता त्यापेक्षा तुला 2 रुपये हात घालाय तू जरी त्या हात सांगते माझरी पण 2 रुपये हात
मी काय करते माहितीये का, दोघांना ना 88 नंबरचे 2 शाकू वाटते. म्हणजे शाकू वाढून मग का ते लोकांनी खिशे का पेशे का. अरे नाही रे बाबा, आपण म्या हंगात तो धंदो सुरू करायचो. हाकोबटे तू काळोखा उठायचा, परशु तुम्हाला सांगाते, तू हाकोबटे उठायचा आणि देगू शेडशा केळीमिळी जासा आणि तडशे खोले बोंडे आणि तेरी पालो ओ काप्यासो. मैं मोतेशेरच्या वाडीत जाईने आणि तण्णे जोड दंडू आणि टाकोळ्या पालो. आता मी तुला हंगाते, ओ जो माल आपण आणलो या मालाकडे पैसे द्यायला लागतात का. सगळं फुकटचो माल, कडेच पैसे द्यायला लागत नाही. पण ठीक आहे, याने शाकू वाढले त्या दिले आणि दुरेद्यापासून याची सुरुवात झाली. फरशो दुमा देगूवाडीत गेलो आणि मोत्यावाडीत गेलो मोतीशेठच्या, आणि हे बेतन माल बेतन कापिलो आणि आणलो बांधिलो आणि मुंबई जायची तयारी चालली. मुंबई जायचा पण तिकीट काढायचो पैसे काढ्यात. फरशो का कधी तुम्हाला तू मोत्यावर 5 घे आणि मी आगू 5 घेते. त्यांना 8 ठाणे द्या लागतात, ते आपण देव मुंबईशी आल्यावर, पण आपण 5 घेऊन जा असा. ठीक आहे, या मालबिल बांधिलो. साधारण 10 10:30 हाकोवर्षे झाले मालबिल बांधून. त्यानंतर हे गेले मरीबाईच्या घरा. प्यादो दोघा अर्धी बाटली पिली, घरा येऊन जिवले आणि 2:59 गाडी पकडायची आपल्याला वांद्रा. आणि 2:59 गाडी पकडली आणि वांद्र्या स्टेशन मध्ये उतरले आणि हॉसिंग बोर्डला गेले. माल बिल विकिलो. बाप्पा फुकटचो पैसो कोणालो माहिती या दोघा सलतो वखत आलो. ओ पैसो बघून दोघे हळवले. अरे बघिला ना कोणा पैसो आले बघ. आणि मग दुरेद्यापासून हे दोघे खुश. घरा काय साऊळ काढात्यात, मावरा काढाते, मटण काढाते, सुरुवात झाली. आणि मरीबाईच्या घरा पण येई चंगल सल्ली जाम. त्यानंतर हा जाता जाता एकदा आंध्र स्टेशनला उतरले. 10-15 दिवसानंतर दुमा मास्तरने पकडलो. मास्तर सांगाते 5 दिखाओ. त्याने खिशातने 5 काढून दिलो. 5 किसका है? मेरा है. तुम्हारा नाम क्या है? वहां दुमा. 5 होता मोत्या. वो पकड़ लो. तुम मोत्या का 5 चलाता है, मोत्या का 5 चलाता है, चलो पैसा भरो. तो मेरे फरशो होतो. फरशो मास्टर लगाते, मास्टर ये देखो गरीब आदमी है, ये जो माल लाया ना वो बेच के घर में चावल बिवल लेके जाएगा. घर में सब राह देखता, बच्चे छोटे छोटे बच्चे वो राह देखते, उसको खाना खिलाएंगे. मास्टर थोड़ी दयाली. ये देखो ते मोत्या का पासला है ना, महीने आगू का पासला है. तो पण खराब होईल. त्यामुळे त्या मास्तरला दयाली. मास्टर हे बघ, ये देखो जो पासला है ना उसको 8 आना देना पड़ता है. ऐसा तुम ऐसा करो, कल से 5-20 मत लेके आओ, खाली 4-4 आना देने का और जाने का. झालं 4-4 आने वागला. हे रोजच्या सुरुवात झाली आहे. त्यानंतर 15-22 दिवस गेल्यानंतर वांद्रा स्टेशनला उतरल्यावर दुमडोका इथे मास्तर ओळखीव दिखे नाही. जो शराने मी वाटावितो तो मास्तर तळे ओळखीव दिखे नाही. वो फरशनाचे मास्तर बदलले दिखत तो. अरे हां नाही, मग आता आपण जहाशी काय मला पकडल्या जाते हो आपल्याला. तू काही घाबरू नका फरशा, काही घाबरू नका. तू का कर मित्या, ओ माल तू तरी घे. आणि मैं धावात निघालो का तू मागे लागायचा. धावात मैं मास्तरच्या बरोबर बोलतोय ना, तो तू मेरने चटकेसा.
ठीक आहे का ते फरशो पुढे आणि दुमा मागे माल घेऊन हे धावत 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 निघाले. मास्तरच्या मेरे फरशो गेल्यानंतर फरशाने मास्तरच्या छातीमीने आत्माऱ्या सुरुवात केली. इतक्यात दुमावतो तो माल घेऊन मारणे वाटावला आणि ओ त्या मास्तर 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 माझी बायको बघितली का? मास्तर मास्तर छातीमीने आत्महत्या माझी बायको बघितली आणि त्या पाया पडते. तांबड्या लुगड्याची तांबड्या चोळीची होती. मास्तर तुम्ही माझी बायको बघितली का? एकची एक बायको माझी एकची एक बायको. मास्तर सांगा ना मास्तर माझी आणि त्या पाय पकडते त्या घालुट्याला हातलं विचार मास्तर सांगा ना मास्तर सांगा ना. आणि तिच्या खांद्यावर ना पांढरा सुडका होता पांढरा सुडका. हां तुम्ही बघितले सांगा ना त्याला मास्तर वेळे ही काय कटकट आली मग तू चल चल भाग त्या वरतो तंडे सटकालो. तंडे सटकाल्यानंतर हो दुमादेरी गेलो. दुमालाने थोडंसं माल विकायला सुरुवात केली ती तो हो दुमाला का सांगा ते दुमा ऑडे द्या आपण सांगा ते खूप पैसे कमाविलात माल विकेते कारण घरा जाते. आज जीवाची मुंबई करायची आज आपण जीवाशी मुंबई करायची. ठीक आहे का ते माल विकिलो आणि दोघे अँटीकडे गेले. अर्धी अर्धी घेतली आणि हाते आपण हा ते जिव्याचा असा हे गेले हॉटेल मिने जिव्याचा हॉटेल मिने गेल्यानंतर ऑर्डर केली. खाने को क्या आहे त्याने बराबर नावे गेले. नावे गेल्यानंतर 2 मटन प्लेट 4 पाव लेके आओ त्याने आणले. हे टेबलवर भेटला त्याने सुरुवात केली खादो लिंबू बिंबू निपळला कांदो बिंदू नाही मस्त खादो सुरुवात केली. खाला 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 ते फरशापुढे एक आढा तयार घालता. शेवटी याने काय केलं सगळं खाऊन झाल्यावर ना याने मेरे पाण्या ग्लास भरलेला होता ना फरशाने तहा लोटीला तर पटकन नेहरू टेबलवरने खाला पडल्यावर फुटला आणि तो आवाज झाला एकदम. इतक्यात वेटर होता ए वसेवाला हे क्या किया तुमने? अरे तुमने ग्लास तोड़ा. क्या बोलता है ग्लास तोड़ा? अरे तुम्हारा मटन इतना वादाट हमने एवढा ताना जाम जोर लावा एवढा ताना ना तो एकदम टूटा बरोबर मेरा हात छुटा बरोबर गलास फुटा तसा माय ताबडतोब उठा आणि जोरा अड्ड्यातून सुरुवात केली त्याने जोरात तुम ऐसा मटन लाता है वादाट मटन लाता है हम पैसा नहीं देता है क्या हम पैसा नहीं देता है वादाट मटन खिलाता है अपने को. इतक्यात तो मॅनेजर तो होता लो कारण मेरे भी भेलतीच वेदो खा दो आणि वाटतं ह्याने जे आवाज केला होते त्याला कळले म्हणून तो आलो त्या दोघाला घेतला का दरवाजा पण इला तुम जाओ का ते जाओ त्यांनी वाटवले तो दुमा का सांगत आहे परशू तू खरा डोका सलिला अरे मंगू तू पायांचा आता मी डोक्यांचा राहते सांगाते. आणि मग ए घरा गेले दुरी दिया रोजचा त्या कार्यक्रम आहे. परत हे मालबागे सुरुवात केली माल बिल बांधिलो आणि मरीबाईदरी यादू गेली. तडे गेल्यानंतर दुमाने घेतली ताई आणि या निघाले. इतक्यात दुमाला ना वाटे म्हणजे एक उलटी झाली जरा मळमळत होता. खऱ्या वर्ष का झाला अरे काही नाही थोडं मळमळते सांगते आणि मला थोडं बरा नाही वाटे. मग तू मुंबई जा मुंबई पण माबळे हवेसा नाही परशांत काही घाबरू नका मी तू जीवलक मित्र आहे काही घाबरू नका मी अख्खो सगळं माल नेऊन विकीन आहे पण तू जायगा का आराम कर. ठीक आहे हो गेलो याने तो माल बिल किती गेलो मुंबई विकिलो. रातचो शेल्ल्यागाडी अशी एकदम रातचो आलो आंघोळ बिंगोळ केली खर्शो जिवलो निजलो आणि हाकोबडी उठलो तो बातमी आली दुमा गमावलो. ही बातमी आली. ही बातमी कळल्यावर याने बोंबो करायला सुरुवात केली. बोंबो करीत दुमा तडे त्यात निजविले हो
बोंबो करते, अरे दुमा मला तू फसविला का, मला तू फसविला, बोंबो करायला सुरुवात केली. गडबड त्या प्रेम होतं. मग खूप रडलो. नंतर ते अंत्यविधी झालो. अंत्यविधी झालं, आंघोळ वीस ऐकून मग नंतर तो घरा आलो, आंघोळ वगैरे केली आणि याला ते रेवेन आहे रोजची घ्यायची होय म्हणून हो मरीबाईच्या घरा गेलो. ती मरीबाई त्यांनी लांबडे लोक आहेत त्या, ती फरशी एकटोच येते. तिला खूप वाईट वाटला की एकटोच. अरे फरशो मेरे आलूर, तू आणि दुमा तुमची जोडी रोज अशी राहते. तुमची जोडी म्हणजे राम लक्ष्मण जोडी मला वाटत होती. मग का करणार, काय करो मॅ, मला बसविला, मा उजवात होतो तो. मरीबाई तू आता एक काम कर, अर्धी बाटली पहिली किती आहे, मा वळे राहावे ना, अर्धी बाटली पहिली किती आहे आणि 2 गलासी आण. 2 गलासी तू एकटा, अरे दुमा पण गलासाडे हाड, ता गलास मेरे पहिल्याशिवाय मला जाशी नाही. मग ती 2 गलाशी आणली, बाटली आणली, त्याने खपविली आणि मग मरीबाई तट खाटवर वेली नो वेळलाय वांगत आहे. मरीबाई दुमा म्हणजे ना माव केळियो खाम होतो, खाम. दुमा म्हणजे ना मा केळिये बॉन्ड होता, बॉन्ड. दुमा म्हणजे ना मा मटक्या आकडो होतो. दुमा म्हणजे माचो काळजासो होतो, काळजासो. माव उजवो हात आणि लागलो रड्या जाईल. आणि तो त्या मनोगत व्यक्त करते, काल तुम्हाला भेटलो तो ना, कालूस मला भेटलो ना, काल तुम्हाला भेटलो तो ना मरीबाईश अड्डूर. आज तू गेलय बातमी ऐकून झालो मे खलास. आज तू गेलय बातमी ऐकून झालो मे खलास. रोज आपण येऊन भ्यासे, अरे रोजच्या रोज याशे ना, रोज आपण येऊन भ्यासे मरीबाईच्या खाटीवर. ग्लासाला ग्लास लावून कर्याशी चियर्स, ग्लासाला ग्लास लावून कर्याशी चियर्स. आज मी आडे वेहले कुलो नाही तुम्हा जोडीला, आज मी आडे वेहले कुलो मरीबाईच्या खाटीवर. ग्लास तुवारी कमा बघून पडले मे विसारात, ग्लास तुवारी कमा बघून पडले मे विसारात. तुआ ग्लास मेरे ठोवन मा ग्लास में भरले ना, तुआ ग्लास मेरे ठोवन टाकिली थोडी तुआ ग्लासात ना. नाही तुका तू तुआ ग्लास शांतीला भूतो आत्म्यास. नाही तुका तू तुआ ग्लास शांतीला भूतो आत्म्यास. गुरुजीने त्या आतकांडा अभिनयाने आपल्याला आविला आणि शेवटला अंतर्मुखसुद्धा केला. थँक्यू गुरुजी. परत एकदा गुरुजी करता जोरदार टाळ्या होऊन दे. अजून लोक येते आहात, पुढे 2-4 खुर्च्या आहात, ब्या हां मागे ब्या, मागे आत्या आली ते करता. एक शेअर अर्ज आहे, कादोडी मीने शेअर अर्ज आहे. हल आली, हल आली, हल बेहली, हल ओढणी नीट केले. हल म्हणजे निंगूच, जस्ट आत्तेस. हल आली, हल बेहली, हल ओढणी नीट केले. तू या कावरतीनेच मा काम फिट केले. गुरुजीने दुमा आणि फरशा गोष्टी हांगिल्यो. त्याहीच एक गोष्ट आहे. दुमा आणि फरशा अगदी जाम पेवन आलते आणि पेवन आल्यानंतर त्या कादोतरी मारो झालो. कादो झालो माहिती नाही, पण जाम मारो झालो, कुस्ती झाली आणि दुमाने फरशा कुहिमीने ठोसो मारलो. ओढो जोरात ठोसो मारलो की फरशाला वाघमारी जरी जाऊन लेप माऱ्या लागलो. तो लेप मारलो आणि आलो दुरेदी हाकोटे.
दुरी ते हाकोटे दोगांय उतरली आणि दुमा त्या ओट्यावर फरशा त्या ओट्यावरती आणि ओड्या लेप मारलेलो उगड्या अंगायन असनो मोठो लेप मारले आणि दिखलो ते फरशातलं काय सांगत आहे कपात ताडाला नंबर आलो का काय सांगत. आता आपल्यासमोर आपलं स्किट सादर करायला येणार आहे सिरिल मिनीची सागाशी. सिरिलचा इंट्रोडक्शन करायची गरज नाही. खरं म्हणजे मी आज कुणाच इंट्रोडक्शन करणार नाही, फक्त नाव सांगत आहे. सिरिल येणार आहे, त्या इंट्रोडक्शन त्या काम बोलते. साहेबीने सुरुवातीला सांगितलं सगळ्यांना हां, आम्ही काही जो कळाले नाही समजाले नाही तरी हां, पण कुपारी भाषेमीनेच हां. मागच्या वेळेला जिगाळा कार्यक्रम केलो ते आता परत माकून यांनी हंगीला माकून कार्यक्रम करायचो ते माकून कार्यक्रम करायचो. आता माकून कार्यक्रम केल्यावर जरा पोटात फाळ पाडायचे आईला लोकांना हव्यासा खूप मोठ्या मोठ्या लोकांनी हंगीले हंगी ते लोकांना रडवणं सोपं आहे पण आव्हानं खूप जड आहे ते हाते का नाही का आम्ही का खोटा हंगीतात का मला माहीत नाही. तर आम्ही एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. तर मी कळालं नाही तरी हां रे तर मी सुरुवात करते आहे. म्हणजे मा काय एक एक आपले नमुने आपल्या आडचे नमुने मी जुनेच नावे वापरल्यात. गुन्हा नावा साधर्म्य जे हायदे ते का वाईट बीट वाटून घ्या हा नका. जे गुरुजींनी जुने नावे वापरले तर हे आम्ही जुने नावे वापरतात हां. म्हणजे मिंगेल शिलू बिलू आहे हां. तर सुरुवात मी करते आमच्या मिंगेलपासून. आता आमचं मिंगेल जो होता तो मद्रासला गेलतो तो त्या बायको दुमीबाई मद्रासला गेलते म्हणजे तिगाळा गेलते म्हणजे का ते 1975-76 चालतं. आत्यासारखी सोय तिगाळा नव्हती. तर हे गेलते आखोदी रेले ह्यांच्या वर्षी ना हे जत्रेत फिराय गेले. जत्रेत फिराय गेले आणि दुमीबाई होती ती घालवाली हापडेच नाही. याने अख्खी रात शोधिली पण ती कापडली नाही. शेवटी कंटाळून रूमवर आलो. रूमवर आल्यावर खूप रडायला लागलो. अरे माय बाबा नवरीकडे गेली हापड्याच नाही ऑर्डर रात झाले तर ये नाही. त्याला कुणीतरी गेला माऊली खूप जागृत आहे ती आपली. तू प्रार्थना कर माऊली तू नवरी परत येते. त्याने प्रार्थना करायला सुरुवात केली. डोळ्या बंद केल्या मांडी गेली प्रार्थना करायला गेली. तर याला कुणीतरी प्रार्थना करता करता या खांद्याला हातलं गेलो. याने उठून बघितलं तर एक महाणू होतो. तू कोण रे तू तो सांगितलं मी देवदूत आहे सांगितले. अरे पण मी माऊली प्रार्थना केली ती तू कधी आलो हंगे आहे. अरे माऊलीला कडे टाईम आहे कोडे लोक आले आहे माऊली कोडी बिझी मी आले हंगे ते तू प्रॉब्लेम काय तो हंगे मी उडवी ते त्याने प्रॉब्लेम गेला. हां झाला माई नवरी घालवाली आहे काळजी करू नका घेते. उद्या ह्यांच्या परसो जत्र्या दारात येऊन बघ मी तू नवरी शोधून देते घेते. धुरे दी हांचो बरा हो गेलो उभा रेले बघिते वडत लांबणे आला देवदूत येताना दिखलो. देवदूत आलो आणि ते कडे आलो वाली आणि ते आडे जत्रेत देवदूत घुसलो. गर्दी मी नाही घुसलो वाट बघिते का ते दुमीबाई येते का काय वाट बघिते. ते देवदूत कोणातरी बाईला घेऊन येतो तो याय दुमीबाई यस मी जाडी बारकी बारकी बाई घेऊन आले वा कोण आहे द्या. तर त्याने हेमा मालिनी अडली होती. अरे बाप ते देवदूत आलो का नाही हीच ग तुझी बायको. त्याला अंग्यासा चालतं रे हीच बाई पण याला ती कुरडवाली गोष्ट आठवली. 3 कुरडवाली ते मी खोटो जे बोललो ते देवदूत काय आपल्याला द्यावं नाही होते. नाही एवढीकडची सुंदर माय बायको ती ना माय बायको ती नाही बायको. त्याने ती ताडेस उभी केली का परत गेलो थोड्या वेळानं परत घेऊन आलो. ते जिनतमान घेऊन आलो. त्याला ते रेव्या नाही का होई तू इथे मी सांगितले परत याला लाकूड तुडे गोष्ट आठवली. वांगिते नाही ई माई बायको नाही घेते. शेवटी ती पण ताडी उभी केली का देवदूत परत गेलो. आत्ते मात्र त्याने तुम्ही बाय आणली असणी ही जाडी ही आला आली. खुश झालो वांगिते हा हीच माई बायको अंगिते आणि आशांताडे बघिते. त्याला वाटलं आता देवाने तिनू मला द्या. देवदूत घेते अच्छा ही घे तुझी बायको घेते आणि त्या दोघी खांद्यावर आठवलं देवदूत जा लागलो. वांगिते अरे चालविलं तर त्यांना बक्षीस द्या गे ना मला तिकडं काही कुरड 3 दिल तो वांगिते तुला सगळा बक्षीस देऊन काय असायला सा मी पण ठोर आहे मी पण त्याला घेऊन जाते.
अजून एक आमचो एक नमुनो आहे आमचो शिलू त्या नाव तो आहे की घर कोंबडो म्हणजे घराच्या घरात भेलेलो आणि बायको जाम कंटाळीशी एक दिका जालता ते बायको घरामिने काही स्वयंपाक करायचो काही नव्हतो आणि वो घरा भेले ते बायको आज जाना बाहेर भ्यानं ओट्योर हंगी ते काही कोळण बिळण येते का बघ काही निरूळ कोलबाट मांदाळा काय आहे ते घे आपला जीव दो दे याला कंटाळा आलतो पण हो जाऊन ओट्योर भेलो आणि आपलं कोळणी वाट बघिते पण कोळण काही ये नाही वाडणे बघिते तण ओढ्यास मी ने समोरच्या घरात रोजूबाईसा आणि दुमीबाईसा कसका पडला टाइमपास या मस्तपैकी आपलं मस्तपैकी बघिते कसका पडल्यावर मग गाळ्याही सुरुवात नवीन नवीन गाळ्याव शोध मग आले 101 गाळी दोघे ओढ्यो गाळ्यो मारले दोघे भागले रोजू होती ती शेवटची गाळ मारताना बोलली तू रोजू ना कंटाळून आत्मीने गेली ते दुमियेंगी ते तू बाहेर आहे बस तू मे हँडॉस कापी देंगे ते आणि ही आत्मीने गेली आत्मीने गेले ती बाहेर आली देंगी ते तू मा हँडो कापी त्या तू बाहेर आहे बस तू मे कुलोस कापी देंगे ते ओढ्यात आमच्या शिलूला जोर आला तो इथे अरे काप थोडं वदारूस कापा घेते माझी वेदो करे काही नाही घेते अजून एक आमचो नमुनो म्हणजे आमचो शिमा काका हो म्हणजे कंजूस त्या हारका कंजूस माणू अख्ख्या दुनियेत सापडसो नाही म्हणजे देवळात जाते बार बार पंखोलही ते पण कशी मिने कत्या दांबडा टाकी नाही पण या शिमादरी एक फाटकी दाशी नोट आली ती फाटकी दाशी नोट खपेशी काही हो प्रश्न याला पडलो म्हणजे खूप ठिकाणी खप्याचा प्रयत्न केला पण सल्ली नाही आता ती दाशी नोट या किशेमीने खुप्याला गेली काहीतरी या बंदोबस्त केला बा याला आठवाला या मायला कशी मिनते किती जायते का नाही किती हो रविवारी 7च्या मिसाला गेलो आणि या शीत लागे नाही कशीन कधी सुरू होते त्या वाट बघिते एकदाशी कशीन सुरू झाले आणि खिशात आजकाल ती नोट अडलीन टाकीले हा उठली गेली ओढ्या मांग्या एक जोजा बेलतो त्याने त्या पाठीत हात मारलो आणि 500 रुपये नोट दिली याला वाटलं जोजाने ती 500 नोट त्याने दिली 500 नोट त्या मिनिट टाको कशीन गेली देऊळ उठल्यावर सीमा त्याला सांगितल्या का रे जोजा तुला लॉटरी बिटरी लागली का 500 नोट तर केली तू मी कट्ट केली त्या तू खिशात कशीन टाके तो आत घालतो गेला तू खिशातने पडलो ती दिली ती तुला ओ बापरे 500 नोट पण गेली त्यानंतर परत का ते त्याने आयुष्यात केशिंबीने बोलू टाकील नाही आमचं जाकू काका आहे ना जाकू काका तो ना घरामीने कधी मटण हाडी नाही घरात मटण हाड असं नाव नाही पण लगीन झालं ना गस फक्त मटणच घेते तो अरे लग्नामीने त्या थाळी नुसती बघण्यासारखी आहे आय अर्धा पाव किलो मटण आणि पावा शिर्यो 7 मजलो टॉवर आपल्याकडे 7 मजलेच आहे बघून 15 मला हल्लो ते काय केलो सा हो तो आमचं एकदा का झाला लग्न सीझन याच्या अगोदर ना 7व्या कुणातरी जीवन होता तो गेलतो ते नळी फुटताना एक दात यावर यायला तो गेली तो शहीद झालो आपला हात झालो आता काय करायचं आता लगीन सीझन आल्या ह्याला कुणीतरी वसईला एक डॉक्टर आहे तो दाताई कवळी बेवडते ते हा का याने आपली अर्नाळ वसई बस पकडली नो गेलो डॉक्टर जरी गेलो सगळा डॉक्टर घेते बसवतो घेते कवळी बसवतो 25,000 रुपये खर्च येईल घेते ओ बापा 25,000 नुसते कवळीला द्याशे वया काही शीत लागला नाही व बसमीने आलो बसमीने परत निघालो अण्णे तण्णे का करायचा 25,000 कडणे अडीशे आहे दाताई कवळी ते बेवडीशी आहे लग्न सीझन ते आले आहे त्या बाजूला एक माहणू भेलतो तो त्याला अंगीते काय झालं अंगीते जाम टेन्शनमध्ये दिसता ना काय माहिती का मला दाताची कवळी बसवायची आहे की ते हा नाही बोललो तो मला दाताची कवळी बसवायची हा बोललो दात पडलो तो नाही ते दाताई ते डॉक्टर मग बसवा ना की त्या ते डॉक्टर 25,000 रुपये सांगतात तर मी देऊ का तुम्हाला कवळी फक्त 1,000 रुपये सांगितले ऐकलं याला बरा वाटला द्या घे त्याने बाजूच्याने पिशवी काढली आणि ओबडे हो कवळ्यो काढल्यो बघिली एक 4थी 5वी कवळी भिली आईला फिट्टम फाट हो खुश 1,000 रुपये काढले आणि दिले खरे पण थोड्या वेळानं विसर करते मग आईला याने एवढं सस्ती काही दिली तो डॉक्टर 25,000 1,000 रुपयात म्हणजे ते काय तुमचं ते कारखाना आहे का कवळी बनवायचा
नाही तर ते कारखाना नाही. मग कवळी कशी काय दिली? ते मी ते स्मशानात प्रेत जाळायला कामालाही घेते. आता दातावर नाही आठवायला बघून मी अंगी ते आहे आमच्याकडे आताही डॉक्टर बेली बघ रिबेका आज मागे का दो वेले तास काय नाही ती तरी पण मी गेलतो एकदा दातकडे गेलतो ते रिबेका 1,000 रुपये घेते दात आहे. मी काय गेला मला काही कन्सेशन आहे ना आपण एवढे कविता करत्यात एवढा का स्टँडअप कॉमेडी करत्यात ते तुला 500 रुपये घेत्या या मायला अर्धी गेलो मी ते दातकडे गेलो ते ही घांगी त्या इंजेक्शन देते घेते पण त्या पैसे वेगळे द्यायला लागेत्या. मला तर इंजेक्शन काय द्यावं नका वेगळे पैसे ना 500 भागव. मी तोच काढायला सुरुवात केली काढलो बाबा एकदा सुद्धा मी गेलो पैसे मग बरं 500 काढले आणि दिले ते घेते मी 500 परत दिलेत ते अरे बा का माव दात काढली तू बोल की नाही ते घेते 1,000 रुपये मी गेलो तू 500ला ठरवेल तर ना आणि तू बॉम्बाटकडो गेलो 2 पेशंट पाळाले त्या 250 रुपये दे घेते. तोच आमचं विषय एकदा दातकडे गेलतो त्याला दातकड पण जाम घाबरो डॉक्टर त्याला काय घेते दात काढते तू तो घेते दात काढायचं आहे पण मला जाम घाबरो वाटत ते घेते नाही तर काही ना मी घेते मैरी इंजेक्शन नाही तरी मला घाबरो वाटत ते घेते दात काढा तो घाबरो काम करेन घेते पॅक घेता काय घेते पॅक घेते घेते पॅक मागता कुठे पण नाही घेते याने पॅक घेतलो आता घेते हिंमत वाटते का नाही घेते बी पॅक दिलो आता आता थोडी वाटते मग ते तिसरा ती हिरो पॅक दिलो आता ते चला दात काढतो इथे आयला कोणाची हिंमत आहे माझा दात काढायचा काय दात बीत काढायचा नाही घेते. आमचा आगू आहे आगू तो बी ओबडा ओढा धान जीविते एक दिन या घरात तो जिविलो थोडा दांडऱ्याला नीलाने आणि कुत्र्या पुढे टाकीला पण तो कुत्रा आहे त्या दानाला काही तोंडला वीस नाही. तो बाजूला एक जण होतो तो अंगी ते काय रे अरे बघ ना त्या कुत्र्याला मी दान घ्यायले पण ते कुत्रा खाते रे अंगी ते त्यांनी ते अरे ता हुक्का दान खा रे कासा थोडंसं रसबीज टाक घे तर कुत्रा खाय देंगे ते वही ते रस जे आलो सो ते कुत्र्याला टाकलो सा मॅच खाल्ला नसता अंगी ते. आमचं अजून एक माणूस होतो देगू तो त्याला डॉक्टर तरी अशी गणी होत होती डॉक्टर जरी गोडी ओस होती ना जरा काही झाला ना त्याला वाटलं मला काही झाले का काही दी याला वाटलं कावळ झाले व आपला नरू डॉक्टर जरी गेलो ते नरू डॉक्टरने जरा बघिलो का काम करेंगे ते लघवी घेऊन येईन तू उद्या चेक करतो ते हो गारा आलो अख्खी रात लवगी केली नाही हाकोटी नाही शे नाही हाकोटी उठलोन बाटली शोधी त्याला काय बाटली आपडे नाही आडे बघिते ताडे बघिते याला आठवण आली पोराने फ्रीजमीने बियर आणून ठेवले याने बियर फोडली तांब्यामीने बियर वाळली आणि त्या बियर मीने लघवी भरली मग आलो डॉक्टरने चेक केली डॉक्टरला दावडली ही बघ डॉक्टरने घेते अरे काय एवढी आणली जा डॉक्टरने बारकी गुपित याच्यात वाळून आणून घेते हो गेला ओढली डोळली पेरली आणि आणली ओढवडी आणली डॉक्टरने चेक केली का काय नाही घेते बरं आहे घेते मग ते ह्याचं काय करू घेते जाऊन पारावर विक जा घेते अडे का राहिलो ते पोरा घेते बाबो मी यारा मीने बियरशी बाटली ठेवली तिकडे दिखे नाही ती आई ती काय घेते कडे घेते याने तांबे काढलो आणि दावडलो याने तांबे बी नाही वाढलो ती का नाही मग बियरची बाटली मला पावती ना त्याकरता लघवी नाही तो पावती ना त्याकरता मी ती घेतली. तर तुम्ही आले खूप आनंद झाला थँक्यू धन्यवाद आभारी. थँक्यू सिरिलने मद्रासची एक गोष्ट गेली वेलंकनी तेव्हा मला आठवण आली आमचं दुजा काका गेलतो वेलंकनीला आणि पहिल्यांदाच विमानातनं गेलतो त्या अगोदर त्याने विमान बघितलं नव्हतं पोरांनी धाडला विमानातनं ते विमानात गेलो ते विमानात गेलो बेहलो आणि विमानात असताना हो बेहलेलो होतो पुढे तडे एक बाई आणि ती बारका पोर बेहलेला होता त्या पोराला सुसू करायची झाली ती बाई त्या पोराला विमानात जा टॉयलेट हा ते तडे घेऊन गेली
टॉयलेट गेला. त्या मम्मी जी होती ती टॉयलेटच्या बाहेर मोबाईलवरती काहीतरी व्हॉट्सअप चेक करीत का गेम खेळत उभी राहिली. तर पावरू सुसू केला आणि टमकन निघून ती पायाखालीने कडने निघाला आणि परत जागेवर बेहला. मम्मी काही लक्षात नाही. मम्मी तडेच टॉयलेटच्या बाजूला उभी आहे. ओढ्यामिने दुजा काका गेलो का आणि दुजा काकाला 2 नंबरला जायचा होता. तर दुजा काका टॉयलेटमध्ये घुसलो, दरवाजा बंद केलो. त्या पोरा मम्मीला आम्हीचं काही माहिती नाही. तर दुजा काका जाका काम करायचं होता पवित्रता करून झाला. आणि तर करून झाल्यानंतर त्या पोराची मम्मी होती बाहेर. ती बघी ते पोर सुसू करे गेले आणि ओढा वेळ ये नाही का दो. तर तिने दरवाज्यावरती थाप मारली का आणि का सांगत आहे बबुआ झाले हे दे ते मी दाव्या दे हो का. दुजा काका मिनचे मिने ना अशा लागलो ओढी सोयी आहे का ते. आता आपल्यासमोर येणार आहे अल्फियस गोन्साल्विस. अल्फियस हो आपल्याडचो सगळ्यात पहिलो म्हणजे आम्ही ही कुपारी कॉमेडी सुरू करायच्या अगोदर सगळ्यात पहिला ज्याने यूट्यूबवरती कॉमेडी स्किट करायला सुरुवात केली त्यापैकी एक आहे. अल्फियसचा आडे स्वागत करते. तर मंडळी, आपल्या जीवनात आपल्याला भरपूर हे अनुभव आलेले असतात. काही अनुभव आपले चांगले असतात, काही वाईट असतात. आणि या मिनचेस काही अनुभव असतात जे आपल्यासोबत आयुष्यभर राहतात. म्हणजे अगदी बालपणात झालेला अनुभव आपल्याला म्हातारपणी पण आठवते. ह्याच मिनचो एक वाईट अनुभव म्हणजे अनियमित अवेळी पोटात मारलेली कळ आणि त्यामुळे उडालेली आपली धावपळ. एक उदाहरण त्याचं झालं म्हणजे हाकोटे तुम्ही फटाफट तयार झाले का, विरारने गाडी पकडली, उडी बिडी मारून सीट बीट मिळाली, नाव पारा गाडी एकदम खचाखच पॅक आणि वसई आहे तो पोटात मारली कळ. आता उतरायचा का ते अंधेरी आहे तोपर्यंत प्रत्येक स्टेशनला आपली ही विनंती बोलत जासा. ते स्क्रिप्ट पडली बघ. ते अहस एक अनुभव माव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते आता आहांगी त्यात की पोटाशी जी कळ आहे ती हाकोटे मारली पाय. म्हणजे आमची दादी अंगी ते पोट साप ते मनुष्य साप तहा. आणि ती हाकोटे मारली पाय त्यातो आपण पाय थोडे प्रिकॉशन्स घेतो. म्हणजे काही लोक शाप येतात, काही लोक गरम पाणी पितात, काही लोक ओबडा वॉकिंग करतात, काही लोक ओबडे उड्यो मारतात. म्हणजे तर आला पाय. आणि जर तर आला नाही ते आपल्याला अख्खो ती टेन्शनात आहे आईला कथा आला ते करायचं का. आणि त्यात म्हणजे आपण खासकर पुरुष मंडळी आपली पचनक्रिया म्हणजे काय आहे आपल्या बायकांना विचारा. म्हणजे मला हा वाटत आहे ना जिगत देवाने पुरुषाला बनवायला विलता, त्या हात बनविले, पाय बनविले आणि पचनक्रियापर्यंत आलो बघ. तो देवा पोटात पण कळ मारली त्याने पटापट का बनविलं का. म्हणजे बघा का ना ते आपल्याला कडेच असं आहे ते एक आपलं कन्फर्मेशन कॉल आहे तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन. म्हणजे कडेच अशा आधी पटकन एकदा जाऊन भ्याते का बघिते काही नाही तरी बळ मारून बघिणार आहा. आपली बायको बिचारी तयार लागले, नवरा कडीला टॉयल गुंडावून चाललो बाथरूम मिनी युद्ध करत ते. आणि आपण कडे फिरायचं असे आले ते आपल्याला नाही पैशा टेन्शन नाही तर काय कपडे कमी पडतात त्या टेन्शन, पण आपल्या प्रवासात जर पोटात कळमरली ते करायचं का या टेन्शनात. आता येते मा अनुभवावर. मा पोटात परिस्थिती मा मम्मी पप्पाला माहिती होती त्याचं ते मला जाम सावध करायचे ही खाऊ नका ता खाऊ नका असं तसं. कारण जिगा पोरे लाण्या होत्यात तिघा म्हणजे जर पोराम पोटात कळमरली तर त्या जोडीला मम्मी पप्पाही पण धावपळ उडाते. आणि आम्ही गेलते फिरतो मनालीला आणि त्या दिवशी आम्ही जायचे होते रोहतांग पासला. ते रोहतांग पास मनालीवरने 2 तासावर आहे. आता सध्या अटल टनल बनविले त्या जवळ पडत आहे पण त्या टायमाला तो लांब होता. आणि तडे नुसतं बर्फ आहे टुरिस्टला तडे नेतात आणि होडतात. त्या हाकोटे नाश्तो गेलतो का आणि आम्ही गेले ते तडे पोचले ते मला भूक लागली. तडे चाटवाळा होता ना तर आम्ही बघितलं का मी पप्पाला गेलं मलाही खादो पाय. ते पप्पाने त्या दरची मिरची मसाले बघिले का हंगी ती खाऊ नका हंगी दे तू पोटात कळबी मार दे. आणि अडकच अशी सोय नाही. मी गेलं नाही मला पाय ता खाला का. थोडे पुढे गेले बर्फात खेळले बिले आणि मग सगळ्यांना थंडी लागलो तिथे शा पिलो जराशी. तो शा पिलो का आणि धुऱ्या घटक्याला मग पोटात मारली कळ. आता मंडळी म्हणजे एखादं माना पोटात जर कळ मारले आहे ते काही एक लक्षणे येतात त्यावरने तुम्हाला कळते की या बाबा काहीतरी गडबड आहे. एक म्हणजे माहिती आहे का
त्या तोंडवरचं तेज उतरलेला ते ही हा तोंड. तुम्ही त्या जोडीला कोडा बी बोला, कोडा बी पठ्ठू जोक मारा, त्याला त्याच पडलेला आहे. आणि जर थंडी आहे दे ते त्याला घाम फुटे दे, गरमी आहे दे त्या अंगावर काटे द्या. आता ही सगळे लक्षणे मा जोडीला होत होती. पण मा अंगात जराशी पण हिंमत नाही की मी जाऊन पप्पाला सांगो. मी तडे एकटो हो गुमसुम बर्फामीने व्यायले का आणि मी विचार करते अण्णे जातात का ते. शेवटी माऊली माई मम्मीलाच बघितलं आणि तिला लक्षात आलं या काहीतरी झाले. ती आली का मला ते अल्फी का झाले. मम्मी मग पोटात कळ मारले. मम्मी घेते आई आतेकडेच असा थोडा वेळ थांब आपण आते निघेशेस. मेंगीला वरमाय दारात आले आमंत्रण घ्याच लागेसा. तिने जराशी हिंमत केली का आणि पप्पाला हिंगीला. पप्पा तोंड का उतरला नाही. पप्पा रागा भरात आलो. तुला मी बोलतो ना खासा नाही तर बार सत्ता मसाला कडो मिरची कडो आते झालं का आतेकडेच असा. मेंगीला पप्पा शेडो ना काढायचो येते. तुम्हाला मार, तुम्हाला घरात नाही बार काढ, अख्खी प्रॉपर्टी ताई नावर कर, पण मला एक संडास शोधून द्या ते. मग मा पप्पाच्या काळजाला पाजर फुटला आणि मग तडे रोहतंग पासला चालू झाली ती संडास शोध मोहीम. आता पप्पा हो पुढे काम आहे मागे हो. आणि त्या दियाना आमच्या गावा बाजूला भैयारेशे त्यावरती मला जम दया आली. कदो आहे ते आम्ही ना हे बिदीत खेळशे आणि भैया माहिती का हिवारात जादो हा गदो जादो बिदीतने जाशे ते हे जाशे पटापट. एकतर अहो म्हणजे पीच मीने येऊन बॅस अहो. आणि मला ते परिस्थिती त्या दिया कळाली. मी पप्पा जोडीला अहो चाललो. मा परिस्थिती जाम बिकट झाली ती. मी माऊलीला मी प्रार्थना केली. जो होते नव्हते सगळे प्रार्थना केली. माऊलीला गेले माऊले पोटाच्या पोटात वितळून टाक. 5 मिनिटे झाली संडा शोधे पण का हापडे नाही. शेवटी एक गुहा दिखली. गुहा पुढे थोडस बर्फ होतो का बाजूने फट होती. मला सांगितले पप्पा सांगितले अंडे जाय. म्हटलं अडे तू तरी बिका ऑप्शन आहे का जाय. तर प्रथम मी तो वधस्तंभ स्वीकारण्यास संकोचला. पण माझ्या पप्पाच्या कृपेचे साह्य मिळाले तेव्हा मी तो वधस्तंभ पूर्ण भक्तिभावाने स्वीकारला. आणि मी बोललो पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तर आता ही सीन बघा. एखादा राजा आपल्या राजकुमाराला प्रोत्साहन देते की तू युद्धावर जाईन जिंकून ये. तो आंबा पप्पा प्रोत्साहन द्यायला लागले तू जाय मॅडम बाहेर उभी राहिले कुणी असं नाही तू टेन्शन नका घ्या. राजा राजकुमाराला तलवार देते. मा पप्पाने मला पाणी वाटली दिली घे धोय तू. आणि मी गेलो आत्मीने खिरलो. खाला बघितले सगळ्या ठिकाणी बर्फूच आहे. जागा जमीनकडे दिखे नाही. मी सारखेलो होड अडेच भ्याते बर्फवरूच भ्याते. भ्याचा खोटी मला झालो परफॉर्मन्स प्रेशर. भ्याले 5 मिनिटं झाली तिघा उकळी कळ मारलो ती. आता काही ये नाही माऊलीने कडे ऐकलं का. आता आले ते काही ना काही छाप फोडायला गेले. नाही अर्धा तासात परत कळ मारली ते पप्पा घडाय नसो. मी गेलं मावले जाऊ इथं आले तर बार काढ. माऊलीने ऐकला आणि मा सगळा झाला कार्यक्रम. आणि मी सगळं कार्यक्रम आडपण बार आलो. मी बार येता खोटी मा आप्पासाहेब मावर बघून विजयी झाले हा बघून त्या तोंडावर स्मित हास्य आला. ता बघून मा तोंडावरचं तेज परत आलो. ता बघून मा तोंडावरचं तेज परत आलो. आता ह्यो जो अनुभव आहे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे एखादं जाऊन बर्फोरी काम करते आणि हाच मा पप्पाला पण वाटला ते तिघा फिरे जाऊन आल्यावर सगळे विसरायचे काही होती ट्रिप तुमचा का ते पप्पा अहो सगळं एक्सपिरियन्स सांगितलं माव पण फ्री मिने अंगेशे. आम्ही तडे बर्फामीने गेलते का जाम मजा आणि ह्याला संडासा लागा नाही. मग आम्ही याला घेऊन गेलो. आमची धावपडकुडी वळली आणि आहात
ते ही ऐकून आमचो काका मला नेहमी शिडवेसो. ते काकाने मला शिडवेसो कहो बघा मला ते का रे तो अटल टनल बांधे घेतले त्या भूमिपूजन तूच केला इंगी ते. मी काय बोल नाही. तर मला इंगी ते जर बर्फात गेल तो गांडीला बर्फ लावून गाण धुईल इंगी ते. परत मी काय बोल नाही. मला इंगी ते तू बर्फात केले तर तास आहे ते. मी एक काम कर त्या घाण लंडनच्या म्युझियम मी धाड. ऑलराईट, थँक्यू सो मच. तुफान परफॉर्मन्स झालेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या अल्फियससाठी. मी निवेदना काहीच तयारी केली नव्हती. मला माहिती होता हे जोक हांगितात त्यातने मला विषय मिळले. अल्फियसने हँगीला म्हणून सांगा. आमच्या मायकल शेटने त्यातरी ड्रायव्हर होतो ना, तो नोकरीवरने काढलो कादो काढलो माहिती नाही. तो काढलो तडकाफडकी की उद्यापासून येऊ नका. तर तो ड्रायव्हर जो आहे तो दुहरे दियापासून हाकोटे मायकल शेटच्या दापुड्या टमरेल घेते का आणि चाललो शिटी वाजवीत ते शिटी वाजविते आणि मायकल शेट म्हणजे मायकल शेटने बघितलं पाहिजे म्हणून आणि रोज जाते टमरेल घेते आणि चाललो 2 नंबरला जाताना. ते मायकल शेटला रागवलं, साला नोकरीवरनं काढलं तरी माझा आपण रोज टमरेल किती ऑडेदी जात नव्हतो का ना, नोकरीवरनं काढल्यावरती कादू झाला लागलो. ते मायकल शेटने एकदी बार आलो घसपाट धरलं विसरला माझा आपण टमरेल किती कादू जाता. त्याने ते तुला फक्त ही कळ्या दो की तू नोकरीवरनं काढले म्हणून मी बुक येणार रे. अल्फियसच्या बोलण्यामीने 1-2 शब्द हे आले की जे आपल्याला नॉर्मली आपण स्टेजवरने बोलावं नाही. तरी सकाळी अशी जागा आहे अडे काही एखादे शब्द आले, अश्लील शब्द आले, एखादी गाळ आली तरी पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मुळात आपली भाषा ही आहे की गाळी जे नाही दिलो ती आपली भाषा आपली ऐकली हा वाटे नाही. एक बारकी सांगली पोरी जी आहे ते बारकी पोरी 2-3 वहाराई त्या ते रांडीकर सभाती कोडी आपल्या मनात काही वाईट नसते. हां, त्या गाळीमीने काही घेऊ नका. गाळी तुम्ही शिव्या नाही ओव्या समजून घ्या. हा मी अंगात आहे. आपल्यासमोर आता येणार आहे अब्राम तुस्कानो होम पिचवरती खेळणार आहे स्वतः गावामीने. त्यामुळे तो बॅटिंग करणारी आपल्याला माहिती आहे. पण एक गोष्ट त्याविषयी मी आपल्याला सांगू इच्छिते की जुलिगो जाईन मी मुंबईचे शहरा हो जो गाणं आहे आज ओढो फेमस झाले आहे. जगभर वाजवलं जाते, जगभर ऐकवलं जाते. ओ गाणं लिहिणारो आणि कंपोज करणारो अब्राम सर आहे. त्याला क्रेडिट न मिळता आज बरेच लोक वाजवितात. मला वाटतं त्या क्रेडिट घ्यायचे पण कामे सुरू आहात. तर याबद्दल आपल्याला माहिती द्यायची होती मला आणि अब्राम सरला मी बोलवते प्लीज. तर तो बुधवारचो दिव होतो. फरशी कुमारी ना हाकवटे मिसाला गेली नव्हती. तर तिने ठरविलं हांच्या पारा असा. तिने फरशा कोपातला हांगीला जायगा 5-5:30ला जाय आणि मावरा घेऊन ये हांगा ते. ठीक आहे हांगा ते मावरा काढा निरुळ मांदेळा कोलबाट ती बोंबील यापैकी काहीतरी घेतये. हांगेल्या कामो गायला जाणो. फरशे कुपात मावरा आडे गेलो, नाळ्यात गेलो, एक वाटो बुंबळो घेतलो, कुळणीला पैसे दिले आणि हो 5 टाकी ते बास. तो नेमका त्या कुत्रो होता. त्या कुत्र्या हेपटीवर पाय पडलो तो आणि कुत्रा असता त्याने काम केला पायाला साव काढलो. फरशे कुमार घाबरलो नाही. सीधो तडाक बघिते ते रक्ताई निसुळी पावर लागली. तो सीधो गेलो मरीबाई दरी. 1 पावशे टाकिली, 2 पावशे टाकिली. तडणे तडाक निघलो घरा. कुमारीला हांगिला फरशी कुमारीला की मी गेलतो मावरा हाडले पण कुत्र्याने मला साविले. तिने का बोलले आहे ते तर बेठ्ठा पडलं कुत्र्याने मी तुलाच बघित होता हांगा द्या. ठीक आहे. तिने मग बावलेणीला हांगिला की मावरा ती निघा आणि आमटात टाक धानकार तुम्ही आली. आता मी याला डॉक्टर तरी घेत जाते हांगा ते. ती डॉक्टर तरी का घेत जाता हांगा ते. ही बघ कुत्र्याने याला साविली हांगा ते. ठीक आहे ती हांगा ते जाय प्रकार जायचं हांगा ते सरकारी दवाखान्यात त्याला नी हांगा ते. ही हांगा सरकारी दवाखान्यात महानवऱ्याला
मा बघू मायाशी जमीन विकविले, मा बहाने मला 50,000 रुपये दिल्यात. मी त्याला सरकारी दवाखान्यात नेणार नाही. मी त्याला नेणे ते डिसूजा तरी नेणे हांगाते. तो मा लांबसो पावणो पण आहे हांगाते. बावलिंडी बोलली, डिसूजा ते डिसूजा पण एकदा त्याला किती जाय. रगाडा गेला. डॉक्टर तरी 1 तास 1.5 तासाने हांव नंबर लागलो. फरशी पुढे आणि फरशी कुमारी मागे. डॉक्टर त्याला ओळखत होतो. फरश्या का झाला? फरश्याने का बोले का नाही. तो ती कुमारी आली, काही नाही सांगा ते. कुत्र्याने या हेप्टीवर पाय दिलो का आणि याने कुत्र्यावर साव काढलो. तो शिडलो, का बोलली तो? माय तो डॉक्टरने सांगितलं, येऊन दे फरश्या, मला कळला तू कुत्र्या हेप्टीवर पाय दिलो का आणि कुत्र्याने तू साव काढलो. ठीक आडिये निजविला. काही गाय मलमपट्टी केली. 1 इंजेक्शन वातोळसा दिला. तुहरा इंजेक्शन कुत्र्या सैलता तेवढ दिला. आणि फरश्याला सांगात आहे, फरश्या हे 7 इंजेक्शन तुला घ्यायच्यात. दर 3 दी ये गा आणि ते इंजेक्शन घे. इंजेक्शन चुकवू नका. दिलेला ओखान पण वेळेत घे. पण नंतर तो फरशी कुमारीला सांगात आहे, फरशे त्या डॉक्टरवर आपल्या त्या कुत्र्यावर जर लक्ष दे सांगात आहे. त्या कुत्र्यांना मरता कामा नाही. फरशी सांगात आहे, डॉक्टर तुम्ही काहीच काळजी करू नका सांगात आहे. ओ मेलो ते सलदे पण मी कुत्रा मारो द्यायची नाही. ही ऐकता खोटी. फरशा कोबाची पायाशी कळ मस्तकात गेली. त्याने उठी खुशिली आणि तुम्हाला सांगात आहे, स्वयंचलित AK-47 रायफल मिळणे गाळ्यावर बडीमार सुरू. तू आईला, तू बैला, तू बाबाला, तू बाहाला, तू कागबाला, तू कागबाच्या कागबाला गाळ्यो गेलो रे. आई आई सांगत काल येईल सांगते. डॉक्टर मा सांगते, पाहुणे सांगते, आपण गाड्या सांगते. आणि तिने लागली बोंबो काय तू. तिने बोंबो या गाडी तुम्हाला सांगाते. डॉक्टर तिने आलेला अर्धा लोक पळून बार. डॉक्टर डिसूजा तळ्या ॲडमिट आपल्या चक्कर येऊन पडलो. कोण पोलिसाला फोन करते, कोण फायर ब्रिगेडला फोन करते. तुम्हाला सांगते ना तर सो माहोल बघून ना तुम्हाला मी सांगते महाबळ होईना रे यापुढे मी का सांगे नाही रे. बास. अब्राम सरने कुत्र्या मांजऱ्यावर डॉक्टरचा विषय काढले. त्यावरने 2 गोष्टी. तुम्ही डोरा म्हैसा किंवा बैला डॉक्टर दरीच्या कथे गेले आहेत त्या ते तडे एक ना डायरी ठेवलेली आहे. आणि जे कोण येतात त्या घेऊन आले मालक म्हैसो किंवा बैलाव मालक जो घेऊन आले त्या नावावर लिहिलेलं राहते. ते एकदा मला ना ते निर्मळचा जो म्हैसो डॉक्टर आहे त्या डायरी पडली. त्या मी लिहिलता बस्त्यावर फिरेल शेपटीला सूज आहे. लुशा दिबरीत गामन राहत नाही. बियात कोंबड्या बकऱ्या लागले ते कोंबड्या बिया एक गावठी ताते पावते आम्हाला. तर मी चौकशी केली की नाही ते मला कोणतरी सांगितलं की मेरशा गावामीने ताते मिळतात गावठी. ते मी तडे गेलो एका बाईला विचारला, बरा गावठी ताते पावते 10. तर का भाऊ ते 20 रुपये. मला वाटली मी आता मागच्या आठवड्यात घेतलो ती का 15 रुपयेच होते का नाही. तर मी तिला सांगितलं त्या समोरच्या घरात त्या गेलो ते 15 रुपये दिले मला. 20 रुपये सांगत ती. त्याने ती 15 का ती 10 पण दे सांगत आहे. ती कोंबडी कोणाबरोबर फिराते माहिती आहे. तर आता तुमच्या समोर येणार आहे आमचं नानबडचं ऑलराऊंडर जो अख्ख्या भुईगापासून आगाय पोत काही कुपाऱ्या कार्यक्रम हलो की तुम्हाला तो लागातेच ओहम हानू आता येणार आहे. आणि याच्या अगोदर 2 परफॉर्मन्स करून आले तर त्या मी स्वागत करते. चालता का माहिती आहे का हा पोरिय बाल्टीम होता ना त्याडे मी गोठ खालास आपल्या सेवींकडे गेलो. त्या घरा वारनेकरे आलतो ते तो हांगा ते आमच्या गावाचे महाने हांगा ते जाम सभ्य आहात. आणि ते मी जस्ट आता वारणा करे आले ते वारणा घे गे याने मला अख्खा सगळ्या हंगायला विले ते हांगा ते मिने हंगा ते मी शपले काढले का मिने आलो आणि याला वारणा केला सगळा हंगी लागा.
याने माधव हंगा ते तो हंगा ते मला कॉफी करते येते हंगा ते मी गेला चालते आणि काफी बिफी मला पाहिजेली का आणि काफी पिऊन येतो का. त्या दापुडे 27 चपलाई जोड होते, पण त्या बांड्या कुत्र्याला नेमका माहीत चपले दिखले आणि नेमका माय एक चप्पल पडव्या सार आहे. मी आज परत गोठ खालात आले, त्यामुळे अगोदरच सोय करून ठेवली. शपले खिडकीवर ठेवल्यात, भी काही नाही पण शपले न्याव नका. मागच्या आरात ना म्हणजे आम्ही झिलमीने कार्यक्रम केलतो तिघा माव म्हणजे सीझन 1 जो होता आणि सीझन 2 म्हणजे आता सध्या वेब सिरीजचा सगळा चालू आहे ते आपलं सीझन 2 आहे. ते मागच्या सीझन मिनेच आम्ही का केलता ना आता फ्लॅशबॅक मिने पडकन तुम्हाला अंगाते. तिघा माव बाबा म्हणजे मा नाव मॅल्कम परेरा आणि माव बाबा म्हणजे लुसू पिरेल. जाम फेमस गावाच्या गावात. हां ते त्या माहिती आहे का पाने भेळलो ते म्हणजे काय झालं तर माहिती आहे का ओ दिहासो निजासो हा रासो जाग्यार असो. रासो बैला आटी न माऱ्यासो टीव्हीला आटी माऱ्यासो आणि त्या सगळे हे लफडे झाले ते आम्ही सगळा त्यात हंगिलता. पण आता आमच्या बाबाही माहिती आहे का सगळी अक्काल परत आली. ते जे पाणी भेळलो ते ना ते सगळे वेगळे झालेत. म्हणजे आपली काही कोळण काही निरुळ मांदेळा आडे आणि कोलंबी आडे त्या सगळा त्या आता जागेवर आले. आता त्या जागेवर आले ना ते तो एकदम मस्त फनीबिनी केली का आणि ओट्यावर आलो का निलकांगा ते म्यांगा ते जरा आपल्या पाठात अंगा ते डोकावून आलो आणि हो बावखालूर गेलो तास बांडा कुत्रा वेड्या या अंगावर बुबू बुबू करून पोख्या लागला. ते बाबांगा ते या मायलांगा ते अख्खे काट्यान नळ तुलाच टाकीते ना मारा मांगोर पोखाता तो अंगा ते ओढ्यात अजून जोरात पोख्या लागला. बाबांग या मायलांगा ते या पेटखाल फोडते बघांगा ते. बाबा आडे ताडे बघायला लागलो या मायला बाबाला काही सापडे नाही. ओढ्यात नेमकं एक डेफ दिखला आत्ते पोखू आणि बाबा हा वागलो ना हो टुके लागलो या मायला बाबा तोंडाई शिमटी नाही का झाली करे विसरा करे त्या मायला डेफ होला नाही निघेसा. बाबाने दांडामीने हातबीत धुईले का आणि बाबा आलो ओट्यावर बेहलो बहिणी काही केलता तसा का खाला का आणि रासो निजे गेलो आणि बाबाला स्वप्न पडला. त्या मायला त्या स्वप्नामीने परत त्या भांडा कुत्रा बाबा अंगोर पोखाते बुबू 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 करते अंगा ते. या मायला बाबाला म्हणजे बाबाला तर काही कळालं नाही स्वप्न बिप्न काही कळालं नाही. बाबा अंगा ते आत्ते पण पोखातात थांब अंगा ते आत्ते पोखातात थांब अंगा ते. बाबाने पोण्यात थोडा वर केला का अही लात फिरविली का आणि गायली गुहाटामीने कॅ करीत पळाला अंगा ते. हा कोटे बाबा उठलो आणि खाटेवरने हो पाय खाला ठुईते तेव्हा पाय लागते का तो या पाय लागे नाही. ते बहीने पायावर बघिला आणि बाई अंगात ही का केलं अंगा ते अंगठ्या ही पपई केलती कला राचीमा पायावर बिवर भेलती का अंगा ते ती अंगा ते मेका तो पायावर बेसी अंगा ते तू का केलं अंगा ते अंगा ते मी राची अंगा ते कुत्र्याही लात मारलो ती अंगा ते अंग कुत्र्याही कडशी अंगा ते आपल्या भिंतीवर अंगा त्या प्लॅस्टर खडविले बघ अंगा ते. आणि मग बाबाला औषधं निलं का आणि आडीवर इंदाळीवर ती हो पायठवून बेहले. बाबा हो पायठवून बेहले ओढ्यात दापूडचा फरशा आता मी 2 पिशव्या घेऊन त्याला हा जाताना दिखलं. फरशा जाते त्यामागे देगा जाते त्यामागे बसुल्या जाते सगळे जात्यात कडे. ते तडके तेरी कथंदुई त्यांनी काहीतरी पाय निहारलो होतो आणि ती पायाला काही लागलो होता तेव्हा तडे गेलो या मायला ती खबरे गेलो अंगा ते. मी 2दा ICUत रेलो मा ओढा सगळा झाला ओ आडे आला नाही थांब अंगा ते तडे ती खबऱ्या बिबऱ्या गेलो का नवण्णी यायला लागलो याला दिखलो का रे कपात आमच्या बाबाला अंगा ते पायाला का केले ते बाबा एकदम पटकन उत्तर देतो पायाला कलाम केले अंगा ते याला फाटो फुटलो ना पहिला झाड तू सांगण्यातलं विने अंगा ते. आणि मग आलो बाबा अंगा ते कपात तुझो तडे तिया खबऱ्या गेलो आपण जे एका वाटीत पेदो ते तू मा खबरे अजून आलो नाही अंगा ते तडे अंगा ते हा का झाले अंगा ते तडे का झाले ती किडनी बिडनी बाहेर आली ती का अंगा ते नाही अंगा ते कोपात काही नाही ती पडलो ती अंगा ते तू तडे का हो गेलो अंगा ते कोपात तर काय माहिती आहे का ती पाहायला लागले ना ती हा सगळा टुकोंदा ओढते अंगा ते त्यामुळे तडे लाईन लागले अंगा ते. तू अडे ये आणि तू का दाखडे अंगा ते
आणि तू आम्ही का बघ्यांगा ते आपला दोघा हरका सांगा ते हा अंगीला का अनो बाबाई खबर बिबर घेतली का अनो निघालो ओढ्यात आमच्या बाबा तरी बेग महानू आलो म्हणजे बाबा अक्कल बिक्कल सगळी परत आलती ना म्हणून बाबा तरी एक बी महानू आलो आणि तो कांगा ते कोपात माईक पोराय ना ते वराड्यासा राहिले हंगा ते तू हंगा ते जरा बघ हंगा ते आता तू सगळं हंगा ते जागेवर आले हंगा ते तू हंदीवर सो दगड खसलो तो आता होतो तडे आले हंगा ते मा पोरा दो हंगा ते पोरी बघ हंगा ते आमचो बाबा म्हणजे कहो बायका मिने फेमस म्हणजे पोरेव जे होतो ना त्या बयामीने तो जाम फेमस होतो म्हणून त्या तरी तो आलतो मग बाबाने त्याला विचारला की हंगा ते तू पोरा हंगा ते वय का हंगा ते तेव्हा का हंगा ते वयच विसरो ना का हंगा ते वय तुटले का तारिया का आणि आरसीसी कुंपण घाल्यासा झाले हंगा त्या कैरे हंगा ते मा पोरा वय हंगा ते 38 झाले बाबा काहीच बोल नाही बाबा हंगा ते 38 मग निजलो तो का हंगा ते ओढे वर हंगा ते आता कहो एकदम यार झाला हंगा ते याने के नवरत्न तेल लाविला का काही लाविला की उठला का हंगा ते हंगा ते ठीक आहे हंगा ते आपण करू हंगा ते काहीतरी पण याला हंगा ते पोरी काही पाय हंगा ते पोरी काही पायी ते तो का हंगा ते जास्ती ना हंगा ते पण पोरांगा ते 20 वारही दे सलदे हंगा ते बाबा हंगा ते 20 वारही या मायला हंगा ते ओ अडसळ नाळ आणि याला कवळी कवळी काकडी पाय हंगा ते या हंगा ते डांगर झाले आणि याला हंगा ते कवळी कवळी काकडी पाय हंगा ते 2 वहराने याही हुकट होय ते आणि याला हंगा ते कवळी कवळी काकडी पाय हंगा ते अजून 5 वारे थांबलो ना ते याही कोलंबी होय ते आणि याला हंगा ते कवळी कवळी काकडी पाय हंगा ते ही गणित हंगा ते केल्या हुट्यासा नाही आणि मग त्याला दाळला आणि मग आमचं बाबा मिंगारा गेलो बैदरी गेलो का आणि बैला का हंगा ते सगळा झाले लोक मादरी खूप वधार येतात हंगा ते काय ते घालचल हंगा ते ती का हंगा ते डुकरा मटणा वादाट मटण हाडले तागा लोगा हिजव्या तो थांबेदा का कसाच घालो तो हंगा ते नाका हंगा ते हिजव हंगा ते तहा गायला ते माई जी आले नाही गेले ती परत जाय ते हंगा ते ओढा बोला ते आणि थांबा ते चप्पल घेऊन जाय थँक्यू मालकम करता परत एकदा जोरात टाळ्या होऊन दे यानंतर आपल्या समोर येणार आहे एम एल अल्मेडा सकाळचो आहे आणि तो कमसारापासून 7व्या पोत सगळ्या कार्यक्रमाय निवेदन करते आणि त्यातने जे वेळ मिळाला तो एका शाळेमिनी शिकविते नवीन वरी सुरू आहे ना ते मी पुढच्या वारा कॅलेंडरवरती ना सगळे बड्डे का आणि ॲनिव्हर्सरी लिहून ठेवतो तो बरा विश करा तो लागू पड्डे ते एम एलला मी फोन केलो की बाबा तू ॲनिव्हर्सरी कते रे त्यांना थांब पशंडीवरती बघून सांगा ते पण हो घाबराते पशंडी बिशंडी बघिते पण जरा 2 पेग झाले बघिले का तो कुणा बापाला बेन आहे आम्ही एकदा एका मित्रागारा पार्टी करता भेलते आणि पार्टी सल्ले 2-2, 3-3 पेग झालते आणि तिकडा तो ज्या मित्रागारा भेलते त्या मित्रा बायको आली का आणि त्याला का सांगत आहे मला सांगते जरा पार्लरला जायचं आहे 2000 रुपये देऊ सांगत आहे तो त्याने काही बोल्यान पैसे द्यात तो एम एल का सांगत आहे 5000 दे दोनात काय असं नाही थँक्यू सॅबी मंडळी नमस्कार सॅबीने सांगितलं तर बरोबर आहे माय बयानेस आला त्यात हां आणि बुकिंग आणि माय शाळेत नेहमी हिनवारे आणि होमवारे दांड्यो हात्यात म्हणजे त्या 2 दी मे माय तास कमी ठेव्या हंगत आहे ते चालता का एक लग्नाव बयानो होतो आमच्या तेंगाच होतो आणि सगळी प्रस्तावना झाली स्टेजवर सगळे पाहुणे मंडळी बोलविले आणि नवरा नवरीने केक काप्या घ्यासो तर मग लक्षात आलं तरी हुरी नाही आणि रिसेप्शनचा कार्यक्रम थोडंसं पुढे होतो घरापासनं मी पटकन बाजूला पोर उभी होतो त्याला काय सांगितलं पटकन हुरी घेऊन तर पोर काही ये नाही त्याला हुरी हापडली नाही त्यामुळे मी माईकवर नाही सांगितलं त्याकडे कॅटरिंग सेवा सुरू आहे ना त्यांना हुरी घ्या ते एक माणूस तडसो त्याने धाडलो वेटर अर्थात मोठो हुरो घेऊन धाडलो सांगितलं केक कापे तो हुरो मग गेली ती डुकराय मुंडी फोडसो हुरो वाढलो तू म्हटलं तहसा ते वागोलीत ना मागच्या आठवड्यात मी स्टेजवरती हाय आणि ते हुरी ना ती केकवाले बरोबर देतात ती लाकडाची छोटीशी हुरी त्या बॉक्सला चिकटवून धाडलेली आहात ते बॉक्स काढला घालून टाकीला तडे त्याबरोबर ती हुरी गेली आता का करायचा
ते एक पोर मी धाडलो तांगेलो हुरी हाड. तो हांगा ते हाडते. तो गेलो परत हुरी घेवन आलो. म्हटलं या बरोबर हुरी आली ती तिकडे गेली रे. हांगा ते सर काय माहिती आहे का, ती लाकडं हुरी एक केक काप्याचो. म्हटलं वेड्या तो बोनलेस केक होतो बरा, हुरी कापे बी बरा मेटलची का दो. आणि पोर होतो ना तो अगदी MS करून आलेलो रजोर आलेलो पोर हांगा ते लाकडाय हुरी केक काप्याचो. काही गमती काडा त्या त्यो तुमच्या पुढे हांगा ते मी एका स्टेजवरती वतो मी, नवरा नवरी हात सगळं चल्ले, केक कापिलो. ते का पद्धत का हा ते नवरा नवरीने पीस घ्यासो का आणि सगळ्यांना केक हो तोंडा पुढे न्यासो, फोटो काढायचो. नवरी बाबा होतो ना, त्याने का केलं माहिती आहे, तो आलो का पुढे केकचो तुकडो घेतलो का डायरेक्ट स्वतः तोंडात घायलो. स्वतः तोंडात घालता बरोबर नवरिया तोंड माहिती आहे बघ्या हरका झाला. आणि नवरो नवरी तोंडवर बघिते का, आणि मी त्या दोघा तोंडवर बघिते. काको हे का केला तू, ते का केला हांगा ते केक. म्हटलं खालो तो तू, तर मग केक खासो नाही ते का सुंब्यासो का, खासो तूच रे, पण त्याही खावड्याचो होतो ना. अरे त्या मानाव दी हांगा ते, त्यांना का तो खावड्याला असो, खासो होतो मी खालो. हांवच एक लग्नाव बयानो घेतलो तो का, हांव काकमामाच लाग्याचो. आणि लग्ना अगोदर ते बुधवारी गुरुवारी मिटींग घेतात. ते मामाने मोठ्या मनान मला पण बोलविलं तर मी अँकर होतो म्हणून. ते मी मिटिंगला गेलो, म्हणजे मी हरोडी होतो त्यांनी मला मामा फोन आलो, आमची मिटिंग आहे आज तू ये. ते मी सांगितलं मला तडे मामारा मिटिंगला बोलविले. मी मिटिंगला गेलो आणि थोडासा का लिवण टिपण हाते ता सगळा झाला. आणि मी मामाला सांगितलं मामा मी निघते. तर मामा हंगा ते थांब हंगा ते चहा पाण्याची सोय आहे. म्हटलं रेहून दे हंगा ते, मी सौदीला येणे तिघा बघिते आता हरोडी जायचं आहे. मी ओटीवर येऊन बघितली ते का मालकमने सांगितलं ना ताच्या ता मा एक बूट आहे आणि एक बूट नाही. मी विचार करते बूट गेला तरी कडे. ते मामा हंगा ते कार्य झालं हे म्या झाले का, ते काही नाही बरं मा एकूच बूट हा झाला. ही आमचा कुत्रा आहे ना हा मांजर फाटचाला हंगा ते मागच्या आठवड्यात मी हंगा ते 150 रुपयाचे बारीशे स्लीपर आणलो ते त्याचा पण एक गायब केलं. काय घाबरू नका ते अडे तडे सांगा ते कुणा वांग्या माड्यात निले आहे ते मी तू दाटते तू स्लीपर घालून जाय. ते बुटे घालून आलेलो माणूस स्लीपर घालून कोण जासो. म्हटलं काही अर्खत नाही कायोग झाले एका पायात बूट घालते का धुरोबे तो हच जाते. बे निघालो घरा आलो. आता घरा येता खोटी हो जिनेवर न चालता आणि शकून ये गथीन झाला का नाही. एका पायात बूट आहे एकात नुसतो सॉक्स. तर आमच्या मंडळीने विचारला का झाला. तर मी तिला अख्खी स्टोरी सांगितली. ती तिने बऱ्यापैकी गायो दिल्यो का कुत्र्याला दिल्यो काही मला दिल्यो काही मामाला दिल्यो मी पण थोडेच दिलो पण मी मनातच्या मनात दिल्यो. लगीन पण झाला का 2 आठवडे झाले मला बातमी लागली होती मामा पोर मॉरिशियसला फिऱ्या हनीमूनला गेलतो. ते एकदी हांच्या बरं मी ओटीवर बेहलेलो आहे ना तर आमच्या गेटवरती गाडी थांबली का आणि मामा हातात पिशवी घेऊन आलो. ते मी मंडईला सांगितला बरं मामा पिशवी घेऊन आले बरं काहीतरी आशा वाटते मला. मामा आत्मीने आलो पिशवी एकदम मस्त चकाचक पिशवी मामा आत्मीने आलो. कहा झाला सगळा व्यवस्थित इथं मामाने दिलगिरी व्यक्त केली. मी मामाला शापाने ऑफर केलो. मामाने 2 बारके बारके हांगून 2 90 मारले पण मस्त. मामा गेलो का मला का वाटला मामा पोर बाहेर जाऊन आल्या आपले ब्रँडेड शूज त्या घालवाल्यात आणि आपल्याला आपलं तर एअरपोर्टने ड्युटी फ्री म्हणजे काहीतरी बॉटल आणली. मी मोठे उत्सुकतेने माहिती आहे पिशवी उघडली का बघितली ते काय आहे ते त्यात मा कुत्र्याने नेलेला आणि त्या बूट अर्धा फाडले तर मामा माझं घेऊन आलो. त्यानंतर बायको मला का सांगत आहे यानंतर कुणाव बयानो घेधा ते तू लक्षात ठेव. अहोच एकदा अडे आलतो नायात राजू गार्डनला तडे कार्यक्रम होतो. गाचो पोरगा आणि याची नंदखालची पोरी दुर्दैवाने दोघांय डॅडी मेलते. पोरा मेरने त्या काकासगा कार्यक्रमा बघित होतो का आणि पोरिये मेरने मामा. ते पोरिये मेरने मामा बघित होतो तो आमच्या गावच्या एकाव हो लांबचो नातेवाईक होतो त्याने मला तडे नेलता हांगा ते ह्यो कार्यक्रम तुला करायचो आहे. कार्यक्रम एवढो सुंदर झालो सगळा मस्त झाला. फक्त शेवटी फोटो काढताना पोरा काकाला मी स्टेजवर घेतला का काय गेला या सगळ्या कार्यक्रमामागे मेन शिलेदार ह्यो आहे. या व्यक्तीने सगळा केलेला आहे यासाठी जोरदार टाळ्यो वाजवा. आणि त्या थोडंसं कौतुक केला कारण पाकिट मला तोच देणार होतो. आणि मी उतारलो खाला ते पोरी मामाने मला पकडला.
मला सांगते तुला अडे हाडले कुणी हांगा ते म्हटलं तुमच्या रेफरन्सवरने आले. मग तू ज्याला बोलविल्यावरती ह्याविषयी बोललो, तो फोटो काढलो आणि मला तू साधो उल्लेख नाही केलो. मी पोरियो मामा हांगा ते आमचो भाऊजी हांगा ते ना ल्हानपणीच गेले हांगा ते ही सगळा म्या केला. आणि तो एवढो रागावलो मावरती, जाम रागावलो आणि मला बोलणे बोलले तुला अक्कल नाही का, तुला हा एका महानालाच का तू यार करायचा. मला पण थोडासा अट झाला. मी त्याला काय गेला मामा तू सगळा केला ठीक आहे, ते लग्नानंतर पोरिया निमूनला जाशे, तू एवढीपच थांबणार का, तू पण मामीला घेऊन त्याबरोबर जासो. तदनंतर मी तडे बेहलेल राहिलो, पण त्याही जिव्यापर्यंत त्या महानाने मला काही बोललं नाही. मला आमच्या गावच्या पोराने हंगील ता बाजूच्या घरात हांगा ते रेड लेबलची बॉटलनं तू सगळी सोय तडे व्यवस्थित करणार आहे, न जीवता का राहिलो. तदनंतर कानाला फी आणि दाराला खी. आता कोणीच बयाने मी घेणार, फक्त आता शबी ॲनिव्हर्सरी तुम्ही जासो. थँक्यू. आता कोणी आदू तयार नाही, त्यामुळे मलाच बॅटिंग करायला लागेल. झाला का माहीत सध्या तब्येत नाही बरी, थोडंसं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे आणि बी पण बारकेसारखे त्रास होतात. म्हणजे होते का हाकोडी उठलो ना गजर कॉन्स्टिपेशनचा त्रास होते. दुपारा जिव्याच्या टायमाला दात दुखते, जिवल्यावरती जराशी अंगा कराय तर डोळ्या आगाग होते, हांच्या बरं मांडीवन पाय दुखतात आणि रात्री निजा जाय तो कंबर दुखते. नेमका सगळा कामा टायमालाच का दुखे लागते कुणाक. तब्येत थोडी बरी नाही, पण कुणाला हांकून काय फायदो नाही. दादाईला हंगीला की तब्येत बरी नाही ते ती का हंगात आहे काही नाही हंगात आहे, तापल्यापासून झाले कनेरी पेगा वैदे हंगात. आणि बायकोला हंगीला की बाबा तब्येत बरी नाही, तर ती एकदम वस्कन 8-10 दिवस लागली मोरती. हांगा ते तो कोलेस्ट्रॉल वाढले नाही ते का वैदे हंगात आहे. त्या प्रशांतने फोन केलो अगं शिवादिरी गावठी कोंबडो खाजू चाललो, नोयलने फोन केलो मटणाई बिर्याणी खाजू चाललो इरफान बाईची, सेवीनने फोन केलो का बियर प्याजू चाललो ना अखिरात जागरण करता हंगात आहे. ते हा जे केला ते कोलेस्ट्रॉल वाढले नाही हंगात आहे. त्यामुळे घरा कुणाला काही बोलायची सोय नाही. पण बाहेरचा खानाना जरा जास्तीच झाले आणि हवंही कमी करायला लागे. पण दापूनने ते झोमॅटोवाळे आणि स्विगीवाळे जा लागले ना का महानाला कंट्रोलच करता येणार. आणि झोमॅटो स्विगीवाले सुरुवात झाल्यात ना ते झोमॅटोवाले ते बऱ्यात म्हणजे उपयोगी महान्यात. तुम्हाला सांगा ते त्या दिया एक वरमायाल ती आमंत्रण करा दो, ती ओटीवर चढली का मला का सांगत आहे अरे तू अगं रिया सांगत आहे. मी सांगते कोडी फिरली अख्ख्या गावात विसरला सॅबी परेरा घरकडे सॅबी परेरा घरकडे सांगत आहे. त्या सांगते तू फेसबुकवरती एवढा फेमस आहे पण गावात कोण कुत्रा विसरी नाही तुला. शेवटी एक झोमॅटोवाळा भेटलो त्याला विसरला तर त्याने दावडला तू घरात. तर हे झोमॅटोवाळे बरे आहेत. म्हणजे मध्यंतरी तुम्ही बघितले जे आहेत ते बँगलोरला एका झोमॅटोवाळ्याने ना लोकांकडे पार्सल घेतली जाताना त्या डब्यामीचा काढला खाला अहो एक व्हिडिओ आलतो आणि त्यावरने झोमॅटोवरती खूप टीका झालती. पण आपल्याकडचे झोमॅटोवाळे बरे आहेत. मी तुला सांगता आता मी क्रिसमसला मी झोमॅटोवरनं ऑर्डर केला ते तो महानू किती आलो चिकन हंडी आणि मला त्याने देताना काय सांगितला की म्हणते दादा घ्या सांगते मस्त झाली आहे सांगते थोडं मीठ कमी आहे तेवढं टाकून घ्या बस. तर तब्येत थोडी बरी नाही ना ते मनात केला की आपण थोडा ना आता जरा फिटनेसवरती लक्ष द्या पाहिजे. ते कुणीतरी सांगितलं की सायकलिंग कर सांगा ते बरं ठीक आहे सायकलिंग करो. मग मी आपल्या सिराजला फोन केलो. सिराजला सांगितलं की बाबा मला एक सायकल पाय आणि स्पीकरवर फोन ठेवले ओट्यावर रेंज होती तडे उभी राहिले बाबा मला एक सायकल पाय. सिराज सांगते भाई कभी भी आ जाओ सांगते 40,000पासून सुरू होतात 5 तोडे रेंज. त्याने 40,000 पोत सांगता बरोबर मा पाय आम्ही गोळा आलो बाबा ही आपल्याला काय परवाड्यावर का नाही. ते स्पीकरवर फोन होतो तर आमच्या बाबाने पण ऐकिला. बाबा ते 40,000 रुपये सायकलला हांगा ते मा 4,000 वराड चालता 40,000 मा 10 वेळा वराड जायते हांगा ते. म्हटलं बाबो 10 वेळा व्हायते खरा ना पण 10 वेळा जे वराड केला ते आपल्या प्रॉपर्टी शेकोड्या द्या. जेमतेम 250 केळी जमीन आहे खाऱ्या तुकडी आहे ते तोडी वाटणी माहिती. पण मग ता सायकलिंगचा भेद पाडलो मी बरं आपण मॉर्निंग वॉक करो आणि मी मॉर्निंग वॉकला जादो लागलो. ते मॉर्निंग वॉकला पहिल्याच दिवस गेलो बघितले का तो आमचो लुशा काका आहे ना त्या दापूडने गेलो. लुशा काका बघितले त्या अंगात पांढरा हाफ बनियन घायले का पट्टेरी चड्डी घायली का आणि त्या खालाची ब्लू कलरची अंडरवेअर आहे ना ती सडून पोटेवर काढली. आणि मी विचार केलो की अंबानी घराचा असो तो अडेकडे आलो जस्टिन बिबरू. थोड्या पुढे गेलो ते आमचं सोन्या घर लागा ते सोन्या ते रिटायर झाले
आणि तिघापासून बघितलं त्याला पॅरिस काउन्सिलवर घेतले आणि कामावर केलं ना ओढा काम त्या आधाराने फादर करून घेतले. ते सोन्या बघितल्या हाकोट्याकडून उठले का आणि आपला ते यार सोळीत उभी होतो काजवीत डोखा. हां मला ते कडे चाललो ते बरं जरा नाक्यापोत मॉर्निंग वॉक करीत जाते त्यामुळे ते या गल्लीतनं जाय शॉर्टकट आहे. तर ही सगळी परिस्थिती आहे. पण आता तुम्ही मी डॉक्टर जरी गेलो ना मागे ते डॉक्टर का सांगत आहे म्हणजे सिबल जरी गेलो सिबल का सांगत आहे की सांगत आहे तुला ते 2 टाईम जे भूक लागत आहे ते आणि मस्त 6-7 तास निजे लागत आहे ते बिल्या ते बी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ते भूक लागत आहे खोटा का तो अंग भूक लागत आहे पण नीज नाही लागे म्हणजे जेमतेम 3-4 तास नीज होते बस. ते मला कामाला वाटलं मग आमच्या बाळूकाकाला विचारला समोरच्याला की काको बरं या आपल्याला 3-3, 4-4 तास पण नीज लागे नाही आणि तो रामायणा काळात कुंभकर्ण होता तो 6 महिने कहोनी जातो तो हे ते बाळूकाका का सांगत आहे त्या कुंभकर्णा काळामीने बघिले का हे फटफट फटफट करीत सांगत ते बुलेट किती जाणारे अक्कर मासे पोरे नव्हते. ये अक्कर मासे पोरे आल्यापासून हांगा ते निसताच हे नाही जरा कडे वळ्या तो पद हांगा ते बुलेट काढली निघाले हांगा ते आता बुलेट ते बुलेटू आता हांगा ते या लोकांनी बी प्रकारच्या मोटरसायकलला पण हांगा ते बुलेटची फायरिंग लाविली. तर खरी गोष्ट का नाही मागे आता ML आले मॅडम ML आपलं ML ॲक्टिवा किती गेलो मॅकॅनिक तरी हांगा ते याला बुलेटची फायरिंग लावून दे हांगा मॅकॅनिक का सांगत आहे ॲक्टिवा हांगा ते सायलेन्सरवरती बायको नाव लिहिला ना का बुलेटची फायरिंग येते. तर ही सगळं झालं हेल्थ चेक ह्याविषयी पण काहीतरी तरी आपण चेकअप करा पाय म्हणून मी ठरविलं की आपण बघितलं हेल्थ चेकअपला जा पाय आणि मी हेल्थ चेकअपला जा निघालो आणि स्टॉपवर उभी राहिलो. मी स्टॉपवर उभी राहिल्या डॉक्टरला आपल्याला का हँग्यास आहे काकी बॉडी चेक करायची आहे का ते का हँग्यास आहे ते मी बघायला लागलो आणि जस्ट तू आपला डोळा बनबीन होते का हां बघिलो तर तडे एक बाई उभी होती ना ती शिडली ती हांगा ते फुदगुड्या म्हाका त्या मिनशी वाटली आहे का तुला हांगा ते अरे मॅंगेला त्या मिनशी नाही वाटली ना मी जस्ट चेक करून बघित होतो. डॉक्टर जरी गेलो डॉक्टरने सगळं काय राखताय विकताय सगळं काय टेस्ट करायचं होतं ECG BCG सगळं टेस्ट केलं का आणि शेवटी फिजिशियन जरी आलो फिजिशियनने विचारला का झालं आहे त्या मँगेला कोलेस्ट्रॉल वाढले त्यामुळे त्याकरता का घेता त्या मँगेला सिबल डॉक्टरने रोझुवास 10 mg दिले ती घेते त्यामुळे ते ठीक आहे मग बी काही गरज नाही बी का प्रॉब्लेम आहे बी मँगेला जरा पोट हुट्या लागले आता ते लग्ना गेलो का फोटो काढते ते बरं नाही दिखेत जरा डॉक्टर सांगते मग मँगेला यादो काही इलाज आहेत ते हांग त्यामुळे तुला इन्स्टंट पाय का लॉंग टर्म पाई मॅंगली इन्स्टंट आहे ते इन्स्टंट हांग मग ठीक आहे ते पासपोर्ट साईजचेच फोटो काढ. आता त्या दिया परवा दिया मशात्रच्या नेल्सनच्या बोरी लग्न गेलतो ते तडे माझी एक जुनी मैत्रिणी भेटली ती भेटली ती बरोबर मी बॉलात उभी होतो आणि म्हणजे आता मिळविले तो हॉडव्याशी काही मला आठवण राहिलं नाही आणि आम्ही दोघी बॉलात उभी होते ते कंडे तरी मा पोरीने मला लांबणे बघिला आणि तिने मम्मीला म्हणजे मा मिसेसला हांगिला हांगा ते डॅडी बघ हांगा ते तडे तिकून आंटी आहे ती आता घेतले आणि डोळे घालून कहो बघितली बघ मिसेस का हांगा ते मा पण तर लक्षात आले हांगा ते पण हांगा ते पॉट मिनी घालून कोणाचा वेळ उभी राहते बघो ना. ते सगळे चेकअप करता करता बघिले का यारा मी आलो डोळ्या चेकअप करता आलो थोडे मी तर तडे गेलो तर बघितली ती एक पोरी बेल ती ओडी सुंदर हो बाप रे आणि ती उजवो डोळो ते ओडो सुंदर होतो की डावा डोळा उजव्यावरती डोकायत होतो आणि ती आमची म्हणजे जवळने बघितलं लक्षात आलं की आपली पाहुणी सई म्हणजे आमच्या दादाईच्या महाबहिणी काकारे लेक आहे ना ती हौशा सख्या कागबिनी नळडे बावलोनी परत आपली इजमलबाईची लेख उंगणपाठात दिले ती बाजावायच्या महाबाची लेख म्हणजे आपल्या मोठ्याबाईची मामेंची बी गाव दिले ती बावल्याने ती कसं विखल जाता त्या हाऊ आणि हे दोघी सख्या होतार बेन तर ती बरोबर मी थोड्याशा गप्पा मारल्यो खबर घेत होतो आणि बेहलेलो होतो तो डॉक्टरच्या केबिनमीनने आपल्या सडसो एक महानू बाहेर आलो गॉगल लाविलेले काळो आणि बाहेर आलो
तो बाहेर आलो की नाही, बाहेर येताबरोबर त्याने स्पीकर फोनवरती कुणाला तरी फोन लाविलो का आणि बोलायला सुरुवात केली. अरे हां, का झाला माहिती का, अरे मी डॉक्टर तरी होतो का, डोळ्या ऑपरेशन झाले त्यामुळे तो फोन घेतलो नाही. हां, त्या ते डॉक्टर तरी फॉलोअप करता आलतो का, आणि डॉक्टर काय सांगत आहे, आता बघितले या सांगा ते कुणा डोळ्यात डोळे घाल नका, कुणा डोळ्यावरती डोकं नका, कुणावर डोळं ठेवू नका, कुणा पैशावरती डोळं ठेवू नका, कुणा बायकोवर डोळं ठेवू नका, कुणा डोळ्याचा कुसळ काढू नका, तुझा डोळ्याचा मुसळ काढून देऊ नका. हा त्याने बराच काही काही डोळ्या हँगीला. तर तो समोरचा माणूस जो आहे का तो विली का तो का सांगत आहे, कपात मी तुम्हाला काय सांगत आहे, ह्या डॉक्टरचा काही मनोर घेऊ नका, डॉक्टरला काय कधी डोळं कळत आहे. तर यानंतर आपल्यासमोर येणार आहे आपल्या 2 तलावसो डॅनी डिमेलो. डॅनी. थँक्यू मला स्टेजवर बोलविल्याबद्दल. खरी कॉमेडी करे असा ते पहिलो महानू घरातने खूप तयारी करते आहे, सगळ्या गोष्टी रेडी करते आहे, पण लफडा एकाच गोष्टी होते, बायको मूड कते बदलते, बायको टायमाला का बोल दे त्या काही भरोसा नाही. आम्हाला 4:30ला बोलविलता, मी निघालो बेस कच्ची तयारी केली ती, पण कादो कोटावलो होती का माहिती, काहीतरी बोलली काहीतरी झाला आमचा बिनासला, मी आडे आलो मा तोंडूरचा हा गेले, मी लोकाला का आम्ही असो, मी आडे आले ह्या सगळ्या तोंडूर बघितले, मला ह्या बायका सगळं पटाते का मला काही कळेन. आता 2 महिने पुण्य मी माथा कापून आलतो, ते ती मला हंगा ते आता माथा वाढवून देऊ नका, माथा कापील नका तू हंगा ते यंग दिखाता. ते बोला अच्छा, मा मनात नाही जाम बरा वाटला, पण मी काही जास्ती बोलायला लागलो नाही. 15 दिवसा पुण्य मी माथा कापून आलो का, तिने सांगितलं तर ताच मी तिला सांगितलं कोणा दिखाते आहे तू पेक्षा 20 वगैरे लहानो दिखाते मला. त्या हा डक्कूला करवता का जन्माला हा वाटलो सांगात. म्हणजे पहिल्यापासून त्या जिगा बरा बोलायचा हा ते तिघाच आपण तर ऐकायचं, आपण त्यांना काही सजेस्ट करायला लागायच नाही. आता मा नावा लगीन झालं तर माहीत आम्ही तिघी उभा हा 2 पहिलं माय वैनोगा राहत होते, त्याने ड्युटी वाटलेली होती, एक हाको ह्यांच्यावरचं स्वयंपाक करायची, दुरी ती हाकोडच्या डब्या सगळी तयारी करायची, त्यात ती हिरी आली ही किचन मीने गेली, हिला तडके कर्या वाटत आहे. माय एका वहिनीने फ्रीजमीनचा काय काढला बाहेर ठेवला नॉर्मल करे तो, हिने तर बघितले फ्रीजमीनचा बाहेर काढ ठेवली, हिने टुकीला परत फ्रीजमीन टाकीला. बी वहिनी होत तिने काय कांदा बटाट साफ करायला घेतलं होता, ती नाही तर ती काय करे गेली, हिने कांदे परत कांद्यात ठेवले बटाटे बटाट्यात ठेवले. आमच्या आईतडने बघित होती, तिने बघितलं एक काम कमी वाडी काम का ना करते, तिला हंगा ते तू वाडे काय करायला लागू नका, ते दोघी करतात, तू ऑलमीने बेहेज आहे. ओढा हांगता कुठे हिला 4 पाय झाली, ही उभं रे ऑलमीने, मी ऑलमीने टी व्ही बघ्या बेहलतो तवी आली, मी गेली कला आडे आली ती, त्या ना आईने गेलं ऑलमीन जाऊन बेहंगत, ते मी मेऱ्या सोफावर बेहलतो तडे हात मारलो का साफ केला, मी गेलं बेह तर ती एंगा तेंगा बघितली, मी गेलं काय आले त्या ते आपल्या घरा मीने स्टूल नाही, ते बोले स्टूल का दो, त्यांगा ते बायकूने नवऱ्यापेक्षा का ते पण थोडा खाला बेहासा हाते. मी म्हणत नाही जाम खुश झालो का सुसंस्कृत बाई मिळाली मला बरा झाला, पण नवरो का नाही मी का दो मानते, मी गेला हा काही नाहाते नाही नाही तहा सांगते. मी गेले मी स्टूलवर बेहल होते, त्याने मी टिपोईवर बेहने, मी गेले मी टिपोईवर बेहल होते, त्याने मी पिंडीवर बेहने, मी गेले मी पिंडीवर बेहल होते, त्याने मी बुह्यावर बेहने, मी गेले मी बुह्यावर बेहलते, त्याने मी बारको खड्डो करणे त्यात बेहने, मी गेले मी बारको खड्डो करून त्यात बेहल होते, त्या ते बारको खड्ड्यात बेहले नवऱ्या मला काय फायदो, मी माती लुटीने अंगात. ओ बाप ओढा बोलता कुठे मी ताडकान उठून उभा राहिलो. पण आमच्या लग्नाला 20 वगैरे झाले, अजूनपर्यंत आम्ही घरात एका लेवलला बेहल नाही. आता फरक पडत झाले, ती सोफात बेहाते खुर्चीवर तंगड्या टकी ते मी भुईवर बेहात. आता तिघा सिरियल मिनेजीसने आड्या हँगीला डॉक्टरचो विषय निघालो नरू डॉक्टरचो, तो बिअरचं बाटली आणि घडलेली गोष्ट तेच बी एक किस्सो आहे नरू डॉक्टरचो, तो मी तुम्हाला सांगते. म्हणजे एक आगाशीसोच मानू होतो, त्या बाईला अस्थमा त्रास होतो आणि तो नरू डॉक्टरचो पेशंट. ते एकदी रातचो 10-10:30च्या टायमात तिला अस्थमा अटॅक झालो आणि त्याला काय सुशासार याला, तिला ब्रिदिंगला त्रास व्हायला लागलो, ती खालावर यार करते, याला काय सुशासार याला याने नरू डॉक्टर तरी धाव मारली. रात्री 11-11:30 वाजता याने बेल वाजवली, नरू डॉक्टरने उघडला. हंगा ते काय झालं आहे ते हंगा ते हां झाले हंगा ते तिला जाम त्रास होते तू चल. ते नरू डॉक्टरला कळाला की हिला यारा अस्थमा अटॅक आल्या. त्याने पटकन डिस्पेन्सरीत गेलो, औषधं आणले तिला दिले आणि हंगा ते हे औषध नेऊन तिला लगेच दे, तिला आराम पडते. वांगा नाही तू चल, ती मारणार रात्रीत मारते तू चल. हंगा ते
ओ काही केल्या जा तयार नाही, नरू डॉक्टरने गोळी दिल्या, या नेऊन दे तू, तिला बरं वाटेल. कारण त्याला माहिती होता की काही नाही, या थोड्या वेळा यार आहे तो अटॅक, ओय दे. तो जाच तयार नाही. शेवटी नरू डॉक्टरांना ते तू जा, यो गोळ्यो जाऊन दे तिला, तिला काहीच होणार नाही. नाही तू चल ना, ते ती रात्रीत मर दे. नरू डॉक्टर त्याला ते रात्रीचे तुझी बायको मिली ते तुला मी माय बायको देणे, जाय तू आता हंगात. आता डॉक्टर हे सगळ्या म्हणजे नरू डॉक्टर हांगडो देव माणूस भेटलो तो. आपल्याकडे खूप त्याने सेवा दिली, खूप वहरे झाले, त्यामिने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली, खूप काय आलो. पण काही वेळेला डॉक्टर काही प्रश्न करतात ना आपल्याला, आपण काय सांगितलं हा झाले ते आपल्याला वाटतं ते नक्की हो डॉक्टर आहे का. आता मा बाबतीत एक किस्सो घडले. मला कॉन्स्टिप्युशनचो त्रास झालो. मी डॉक्टर जरी गेलो, डॉक्टरला गेला मला कॉन्स्टिप्युशनचो त्रास झाले. डॉक्टरचो पहिलो प्रश्न, संडासला बसताना जोर मारायला लागतो का. तो साधो हिशोब आहे. मला जी का जोर मारायला लागलो तिका मला कळाला कॉन्स्टिप्युशन झाले. मागे चेन ते नाही उघडून बघितलं भाऊ कॉन्स्टिप्युशन झाले, परत लाविला असो ते बाग नाही. मी गेला हो जोर मारायला लागतो. डॉक्टरचा दुसरा प्रश्न, किती जोर मारायला लागतो. आता याला किती तो हांग्याच हो, माझे दोनच उत्तरे होते, खूप किंवा कमी. तेव्हा मी गेला खूप जोर मारायला लागतो. डॉक्टरचा तिसरा प्रश्न, खूप म्हणजे किती. आता मला कडे सरेला की कडे मागणी मीटर लागलेला हे द्या, त्यात बघून हंग्यासा का खटला हे ते. मी काय बोल नाही. परत डॉक्टरला उत्तर अपेक्षा आहे. तो अंगा ते खूप म्हणजे किती जोर. ते मेंगीला एवढा जोर की मी 10वीला असताना तेवढा जोर अभ्यासात मारला असता तर शाळेतनं पहिला आलो असतो. डॉक्टर का समजास तो समजालो का. मला गोळ्यो दिल्यो. मला अंगा ते मटन चिकन थोडे दिवस खाऊ नको. मेला 4 गोळ्यो वाढी दे, लग्नाची सीझन चालू आहे, ता नाही खाऊ मा का आहे ते. मग जा काय होते त्या खाण्यातनेच आहे. कळाते पण वळे काहीच नाही. त्या वाटते प्राणी बरे. तो मा दापून एक म्हातारी माकड घेऊन जातो तो. ते मा पोरांगा ते डॅडा त्याला बोलव ना. तो बोलविलो त्याने एंगणे तेंगणे उड्यो मारलो माकडाने, खेळ केलो, पोरे खुश झाले. आलो मी 50 रुपये दिले तर तो मा दापुडे भेलो. मला दादा ह्याला काहीतरी खायला द्या. ते बोले ह्याला काय खादो द्यावा ते, त्या काहीतरी फ्रूट वगैरे घेऊन या. ते मा पोरांना गेले बाबू तडे काय फ्रूट आहेत ते घेऊन ये. तर माय भायचे पोरे सगळे गेले. आता फ्रूटचा बास्केट होता सगळा, एक एक फळ घेऊन आले. त्याला पहिला केळा दिला माहिती का, आता त्याने होकईला का खाला. नंतर ॲपल घेतला, हा बघितला का, मागे नेऊन लिकविला. परत थोड्या वेळानं आणला का खाला. परत मसून घेतला, ता हा बघितला का मागे नेऊन लिकविला. परत होकायला खाला. ते मी त्या मदाऱ्याला विसरला, बाबा हा काही करते नेते मागे नेऊन लिकविते यार. मला ते का अंगात याला एकाने अंगा ते पिकलेलो आंबो दिलो. याने गडबडीत खाता खाता बाठो गिळलो. दुरे द्या हाकोटे बाठो पड्यांगा त्या फेरे फिरले. एंगने तेंगने उड्यो मारलो. तो पड्या तो अंगा ते फेरे फिरले. त्या ते हाते तर बघिते पडदे का मागे नेऊन तरूच खाते ना, ते खाय ना अंगात. तर यार प्रकरण होता मा बायको माऱ्या यार काही जाम मोठा नव्हता. आता 24 तारखेपासूनच आमचा मारो बारीक सारीक चालू झालतो. क्रिसमसचे दिव होते. मी दुपारसो जीवन दापुडे बेहलो. तवी मा मेरे आलीन बेहली. मला अंगा ते रजाकुडी आहे. ते बोला रजाकडशी 24, 25, 26ला मी कामावर जासो. आणि ती काय बोला ते का आमच्या दापुडे एक झाड आहे. मी त्या झाडावर एक कोकिळीन बेहिले. मी त्यावर बघिते का यार करते त्या ते ना आपणकडे फिर्या गेलो शे. ते बोला मारा रजा बिजा नाही. मी बोला ते तर ती मावर काय बघी नाही. मला सांगा ते तू हरी बोला तू तडे का बघिता. ते ती आली बघितलं ते सांगा ते कोकिळ आणि कोकिळींना का हल्ले का तो तिला का बरविते. ते सांगा ते बघ पक्षाला पण कळाते की वेळ दिलो पाय, प्रेम केला पाय. ते खूप दिहापासून बेहात्यात सांगा. तू आज बघितल्यात आहे त्यात. मी पण त्याला खूप दिहापासून बघिते. पण तू एक गोष्ट माग केली का मला. कोकिळा तास आहे, कोकिळी रोजची बदला ते मला. ओ बाप ओढा बोलता गोटी कोटावला बोले बिले शिरेली. तर आम्ही दोघे दापुडे भेले होतो. ही पप्पा बायशी कोण सुनगा कोण कडे यारात दिले वागोलीत. ती आमच्याकडे स्टॉपवर उतरली आणि ती तडणे जातो. तिने आम्हाला बघितलं ते ती बोल्यादू आली. त्यांना ते तू बावतीची पोरी का ना. हां मी तू पप्पा बायशी ओ गान त्या कडचा ओपडा लांबसा नाता हंगीला. त्यांना ती इगर तुला आडे दिल्या. त्यांना ते हां त्या पोरे ती हंगा ते माई त्या ती गाडी त्या ती माई तिने मावर ती हा बघितलं की ओ होस आहे घाटला सगळा इयास आहे.
पण मेके बोलायला लागलो नाही कोटावले त्यात ते मला कादो का बोलायला लागो. थोड्या वेळानं ती गेली. मी उठलो भला खोलीत जाते थोडं आराम करते. तर विमा मागो मागाला आला हिने दरवाजा बंद केला होता. मी हिला हिंगिला आपल्या दोघा मारो झालतो. तर तू ती बायशी कडशी लांबशी कून सुनून कून आलती ती पोत पोशवासा काही काम होता का त्याने मेकडे काय हंगिला. मी गेलं तू पोरे विसरले तू हंग आता माय घर विसरला तू हंग आता मा गाडी विसरली तू हंग आता माई. महिला ते आपला का नाही तू का ते लगीन झाल्यावर सगळा आपला आपला हंगाण आहे त्या ते हां मी 24ला रातचं देवळा जातो कपडे बिपडे केले ना ऑलमीने बिहेले तवी आली मला हंगा ते डॅनी आपलं परकरकडे हंगा ते महिला परकर आपलो नाही परकर तू होस बाल. थँक्यू. आमच्या देवळांना उपासकाळा मिने 2 वेळा उपासना ठेवली. एक फादरने अनाऊन्समेंट केली की बार मैदाना मिने हाते ना उपासना ते 5 वाजता ठेवले का आणि 7 वाजता ठेवले. लोक ॲडजस्ट झाले पाहत म्हणून एका वेळेला सगळे बेहू शकत नाही. ते एक जण गेलो आणि त्याने फादरली विचारला की हांगा ते 5 वाजताची उपासना आणि 7 वाजताची उपासना या मिने फरक काय. फादरांगा ते फरक काहीच नाही. 5 वाजता सगळ्या खुर्चीवरती वाळू माती हे ते गांगत आहे आणि 7 वाजता आले ना ते खुल्या आकार येतात. एकदा फादरना मिसा खापला का आणि आपल्या रूमवरती गेलो ते बघितले त्या फोनवरती कोणातरी अननोन नंबरवरने एक मिस कॉल दिखाते. ते तो कुणा आहे ते म्हणून त्याने कॉलबॅक केलो ते पॅरिशमिनच्याच कुणीतरी बाईने फोन टू केलो आणि ते ते फादर तुम्ही आकडे हांगा ते मी कत्तेपासून फोन करते तुम्ही टुकास ना ते तुम्ही होते कडे त्याने ते मी मिस करतो तो हांगा ते हां जाल्या मी पण तुम्हाला जाम मिस करतो. आता आपल्यासमोर येणार आहे सचिन रॉड्रिक्स. तर या नावाचे मा मोबाईल मी 3-4 महिने आहात पण या नाव मी athwaro.com ठेवले आणि मला वाटतं अख्ख्या वसईमीने जहा 12ने बाटली जाम काम बोयल्यावरती ये 2 महाने बबन मास्तर आणि अपरम मास्तर सर हे दोघे आठवण येतात. तर हा athwaro.com सांगिला का सचिन रॉड्रिक्स आठवण येते. ते सचिनला मी बोलविते प्लीज का. ज्या बायको सुखी तो सगळ्यात सुखी. ज्या बायको सुखी तो सगळ्यात सुखी आणि ज्या बायको दुखी त्या श्यामीने नुसती बुखी. सीझन 1ला अंडेच थांबलो तो पण ज्या बायको हाय बुखी ती बुखी पण श्याम मिळाते पण ज्या बायको नाय त्या का. ते अहीच एक कहाणी आमच्या शेजवशी शेजाव आमचो अठवरो जो शोधितो आहे. शेजाविषयी मी बोलायचं झालं म्हणजे शेजाव म्हणजे आमचो बांबुटलेला आंबो सुरकुटले. शेजाव म्हणजे आमचो मद्रासो हळवो जो सावे पण नाही खावे पण नाही वादाडले. शेजाव म्हणजे आमचो तो मिंगरचा सांडपणा चेंबरे मितिया त्या तुंबलेलो पाईप तो ओढो तुंबले ना फक्त कुणीतरी आथा हलविलो बास म्हणजे आथामेने काडी घेऊन तो चेंबर हलविलो बास को भळभळे वाया लागले. ते ह्या आमच्या शेजावला लगीन करायचंच आहे आणि त्या लगीन कराय करतील तो आमच्या देवळात फादरला भेटाय गेलो ते फादर आमचं मागे तडे केळी लावित होतो. याला बघिला ते शेजाव ते फादर मे लाविते हांगा ते आता एवढे केळी लावायला लागले ते फादरला काहीतरी बोलला पाय. फादर हांगा ते शेजाव मन नाराज कर नका या केळीला बॉन्ड येईपर्यंत तू हैरा वेधे आणि या मिंचीच बॉन्डावळी केळ्या पुतवा मांडवा दारात लावा हांगा ते. शेजाव बाबा आमचं खुश की आतेमा हैरा वेधे. शेजाव देवळा जात होतो पण कशीन टाकीत नव्हतो त्या केळीय बुडोर खट टाकीत होतो आणि तुम्हाला का अंगोर आहे शेजाव असं पायगून त्या बूड केलता रे त्याने आणि त्या बुडोर बघून शेजाव फक्त ओढोस विचार करसो माऊली या बुडा हरकीच बोठ्ठी जबार
या बुडासारखीच बोठी जबार हारोड मला मिळवून ती. हारोड हारोड हारोड. दिहाला दी जात होते, पण आमच्या शाजावसाकडे काही ईस होत नव्हतं. आणि बुडे वाळण्यात आमच्या शाजावसा नंबर 1. शाजान चौधरी पावड्यार येतो आणि तो पावड्या दांडो कोडी पण कडक जमीन हो खरखळत तळून तो बुडे वाळत होतो. पण त्या बुड भरले, पण त्याला बॉन्ड नाही. शेवटी तो फादरशे तरी गेलो. फादरला का ते फादर नाही त्या किडीला बॉन्ड आहे आणि ना माकडे हैरावे. ता बोलता कुटी फादर लागलो रड्या. हांगा ते शेजाव तू मांडव मोडलो हांगा ते झाले का हांगा ते. अरे ती केळ बेनबोंडाय आहे गे ना हांगा ते. वाय 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 शेजाव कर दे का. शेजाव गेलो फादरला हांगा ते. फादर मा का सुकले. मला माहिती आहे मला हिंग मिळायची नाही, मला हिंग पान आहे. मला केळ मिळाली तरी सलदे, बॉन्डावळी पण सलदे, निहालेली आहे ते तरी सलदे. अरे फादर कोथळलेली आहे ते तरी पण सलदे, पण केळ मिळते का नाही रे. गयो लोद होस नुसतो कुवून कुवून जाय दे. पण काही केले आमच्या शेजावसा हैरा हवे नाही. पण आरमांदे तो शेजाव कदो. शेवटी शेजावने सुगावं लाविलं आणि तो येऊन आब्राम अंकलला भेटलो. मग ते आब्राम अंकल तुमच्या अडेकडे तरी किंवा तू ओळखीमिनेकडे आहे ते बघ ना. तो हांगा ते कादो टेन्शन किटले हांगा ते. तू हुकेळा जाले हांगा ते, शिरमुटले हांगा ते. पण हुकेळ्या किंमत आमच्या नंदाखलकरांनाच माहिती आहे हांगा ते. बरेच हुकेळे आम्ही विकिल्यात हांगा ते. चाल दे आमच्याकडे नंदाखाला कोणतरी आहे दे, मेत्वा काम करून देते. शेजावांगा ते तुम्हाला त्या तलासरीशी करून दे, पण नंदाखाल करोर मा रुपासो बरवासो नाय. तर ते हाका झाले अंगा ते. अरे हाका झाले म्हणजे अंगा ते आमच्या जेमला या नंदाखाल कराय अंगा ते गुड्डी बिस्किट दाखडला आणि ग्लुकोजचा बिस्किट दिला रे हांगा ते. त्याला गावठी तलंग दखडली आणि मांडिलेली कोंबडी दिली रे. सुशी दखडली, लुशी दिली हांगा ते. त्यामुळे मैं नंदाखालच्या भानगडीत पडायचो नाही. तो आब्रामंकलांगा ते खटला वेडा ते वेडा नाही का. अरे थंडी लागते तिका सादर फाटली गोडी ती बघू नका, अंगोर घ्यायची बास बरा चालते. पण आमच्या शेजावसा झाला का मी तिघा. तो आमचो मिंगरचो जेम आहे ना त्याला बाई मिळाली. आमचो तो रॉबर्ट आहे ना त्याला पण बाई मिळाली. मग आमच्या शेजावसा रामायण चालू झाला. बाई पाय बाई पाय बाई पाय बाई पाय बाई पाय करता करता या पॅनाई शाई खपली, पण याला बाई मिळाली कडशी. मग शेवटी त्याला बबन गुरुजी भेटलो. त्याला हंगा ते तू नाराज हो नका हंगा ते, मैं डहाणूला जाते मी ती हंगा ते. तड एक बाई आहे मैं तू काम करते, आपण उद्या हकोटे जाऊ. चाल दे हंगा ते आपण दोघी जाऊ. दोघी हकोट उठून जाशे. पण शेजावने हंगा त्यात ते डहाणूशी बाई बघील नव्हती, पण डहाणूशी शिकू बघील ते का नाही. त्या डोळ्यापुढे नुसते शिकू, अख्ख्या रातीला नुसता शिकू शिकू दिखत होता. आणि त्या शिकूला शिकोडा. शेवटी हाकोटे उठलो, बबन गुरुजी घेऊन गेलो त्याला डहाणूला. डहाणूला पोचलो तडे बघिते ते एक बाई भेली. बबन गुरुजी हंगात आहे ई बघ हंगात आहे, तुला बाई पावती ना हंगात आहे. ई बाई हाय हंगात आहे, 48 वर आहे बाई आहे. तुला काहीच टेन्शन नाही हंगात आहे, काहीच करायची गरज नाही हंगात आहे. गायच्या जोडीला वाट्या फ्री आहे हंगात आहे. या बाईला 3-3 पोऱ्या हंगात आहे. तू हळंबो भरलो हंगात आहे. शाजव हंगात आहे सगळा खरा. पण मला शाळी मीने हिकवणारी बाई पावती, जिने घरा शाळा काढली ती बाई पानवती ना हंगात आहे. पण शेवटी माऊली कुणाला टाकी नाही.
आमच्या शेजावचा हेरा झाला. गिरिजा झाला, गिरिजा. आणि गिरिजा तुम्हाला मी का अंगो, आमच्या शेजावला मिळाली ती पण कोण, कोसू. आणि कोसू म्हणजे नुसतं तात्या पोळो रे. शेजाव आणि कोसूय जोडी म्हणजे 10 आकडो. शेजाव आमचो 1 आणि कोसू आमची गोल गोल गोल. आणि बेलिका खाते अख्खो मटणाव बोळ. तर हैरा तन सगळा प्रोसेस चालू झाली. पण शेवटी का फिरायचा सगळा नाही. त्या शेजावने आमचो बेत केलो, हांगा तेपू फिराय जाऊ. कोसू हांगा तेपू कळंब्या जाऊ. हांगा ते बीकडे जासा नाही. हांगा ते कळंबला हांगा ते बरा वारा बिरा बरा येते. चालते दोघी कळंबला गेले. आता कळंबला जादो कोसू हांगा ते आपूण सायकलीवर जासा, गाडीवर ना जासा, सायकलीवर बोल. तेव्हा आमचो सायकल घेऊन गिरिजा गेलो. ते कोसू उडी हळवलती की ती हांव गिरिजा तोळूरच भेल ती. आणि सायकल पण हाडली नाही. थंय त्याने सायकल डबल सीट घेतली. येताना हो पळत पळत आलो, पण जाताना सायकल जाते का दो. ती सायकल कै केला पोशे नाही ना. शेवटी निर्मळ नाक्यावर पोचलो. आणि निर्मळ नाक्यावर याने जी सायकल कळंबला फिरविली, गाडा पलटाला. आख्खो पेंडो खाला. आणि ते अख्खे रिक्षावळे उडम पडल्यात आणि तो पेंडो हमट्या लागल्यात. ह्यो हांगा ते तो पेंडो नंतर हमटाना रे. पहिले वाठ्या अडकले तापयला खाला गाडा का ना हांगा ते. जेम तेम आमचो शेजाव खाला काढलो. तो हांगा ते माते पुढे जाना हांगा ते. माते पुढे जाना ते नाही हांगा ते. माया जाशी म्हणजे जाशी कळंबला हांगा ते. ते मग काम कर सायकल तू चालव हांगा ते. आणि मैं बेहाते मांगे बघिते ते करियर सगळा वाट लागली. तो शेजाव पुढे सायकल या दांडीवर बेहले गा. आणि सायकल काढली. थोडा पुढे गेलो ते लॅम्को यांना करासर दिखलो. ते करासर दिखता कुठे शेजावचा तोंड पडला. तो कोसूने शेवटी त्याला आग दिलीस. अंका ते सर, तो सर आलो का. कोसू कुठे, पोराला कळंबलं फिरवाय सलवीला हांगा ते. शेजावने तोंड न्हावीत तो शेवटी कळंबला पोचलो. कळंबला पोचलो ते कोसू अंगा ते आपल्याला थोडासा खादो काही ते हांगा ते जाते का मी लेस घेऊन येते. कुड्याडो 2 ना हांगा ते 2 डझनाड हांगा ते. मी थकली कुडी हांगा ते. तोच एका दुकानात गेलो. त्याला हांगला 2 डझन लेस दे. तो हांगा ते शाळी पिकनिक काडली हांगा ते. कुहनी शाळा. अरे शाळा नाही ना, मी वसई इंडस्ट्रीचा अख्खा गाळा हाडले गाळा. तुला हांगो कडे जेम ते मला भेवून दे. मग शेवटी ते लेस खपले गा. आणि आमचो जो शेजाव आहे तो का हांगा ते कोसूला आपू तर गुलगुलू बेहोन तडे वार्ता करो ना. ते ती हांगा ते आपू बेहोसल. ते कोसू गा आणि शेजाव एका माडा खाला बेहा लागली. ते कोसू ते नाही हांगा ते. यो माड बरो नाय अपेशी हांगा ते. मागच्या वेळी मी आलती गान माडे हैर उठलो होता. मी या माडा खाला बेहाशी नाय. त्या ते येऊन ते माड आपू बाजूच्या माडा खाला बेहाव ते नाही हांगा ते. ओपन अपेशी आहे हांगा ते. अडे पण मी भेलती हैरा उठला. हां करता करता आमचो शेजाव कळमने निघालो. तो राजोडी पोचलो. पण या माडा अपेस काही खपय नाही. मग शेवटी आमच्या शेजावने हँगिला की बाबा माते त्या माडाखाला बेहा नाही, आपू या दगडोवर भेव. मग कोसूही पुढे भेले गा. आणि आमचो शेजाव हो मागे भेले. आणि कोसू त्याला हंगत आहे, शेजाव तुला तो सूर्य हो डुबताना दिखाते का. अरे त्या कोसू पाठा का या गोठखाल करा बाठाय. शेजावला पुढचा दिखाते का तो. शेजाव अंगा ते मला कळ नाही, मला मॅच डुबताना दिखाते. तू सल गारा अंगा ते. पण ती अंगा ते मैं घर न्यांगून आले की मैं जिवोनेश. अरे बापा तिलाकडे जिव्याने असा तास तडेकडे तरी एका हॉटेलला गेले गा. आणि जिव्या भेले तर कोसू अंगा ते 2 तंदुरी अडबास. त्याने 2 तंदुरी अंगिलो. याला वाटला मा थोडक्यात बागला. शेजाव अंगा ते मग आता बिल येऊन दे नाही अंगा ते. अजून मेन कोर्सकडे झाले. अरे शेजावांगा ते 8वीतने शाळा हाडून टेलरिंगचो कोर्स तू आबाळ्या झालो ना यू. आणि आता तू ते मेन कोर्स करे दे हांगा ते. आणि मग तुम्हाला मी का हांगो रे. ई राईस ता राईस आणि आडला तोडा मला पायस. आणि शेवटी शेजावने जेम तेम ती निलिगा आणि त्या गिरीच्या तळ्यापा होडली. आणि शेजावांगा ते बास
त्या तळ्या काठूर भेलो आणि शाजाने विचार केलो या गिरिजा तळा ओंडा होता आता माहिती होता पण ओढा ओंडा ही मला माहिती नाही आणि शाजाव त्या तळ्यूरच मी त्या अख्खो रात निजलो. तंडे साकोट उठलो गा आणि आ लागलो ते निर्मळसा लॅमका देऊळ उठलं होता. रविवारचा मिसा देऊळ उठले जो तो आपापल्या बायको बरोबर लागले. शाजाव त्या माऊली समोर उभी राहिलो आणि त्या माऊलीला ते माऊली मा का चुकला मा कादू हवे नाही तू स्वतः बघ कुणा आता लक्ष हबू आले कुणा आता डवसो हबू आले हांगा ते डवसो हबू गेलो तो शाबी आवाते डवसोच हबू आले का नाही तोंडातनं फेसकोड येते बघा तो शाबी तू गा मा आपल्या आता डवसोच हबू आले आणि आपू दोघी लाईफ बॉय तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ. आता यायन माय तंदुरुस्ती का हंगो आम्ही उघड्या हंगार राहिले बाजूला चिकन तंदूर ठेवली ते ती बी बोटी वाटते ते तुम्हाला ते शेजावांगा ते कुणा था लक्ष हबू आले कुणा था डवस हबू आले. माऊले परमेश्वरा भांडे सोळ्यासो तरी हाबू मिळी दे गा नाहीला गा त्या हुंबाई गुंडे सांग सोळ्याला घे दे. थँक्यू. आताशे पोरे इंग्लिश मिडियमला जाणारे जे मराठीत बोलतात तर एकदी आम्ही भांडी बुजिल तिघार हा आणि भांडी म्हणजे हिंगो ताते आणि बटाटे ही सगळा खादो बेलते. तर माझ्या पोरी मला का सांगत आहे डॅडी मला पील दे सांगत पील करून दे. तर मा डोक्यात आला पील करून दे म्हणजे का करायचा मा तिका डोक्यामिने अकबर बिरबलची गोष्ट आली की अकबरने बिरबलला सांगितलं की एक लाईन आहे ही हांगा ते टच न करता बारकी करून दे. ते बिरबलने त्या बाजूला दुहरी बोटी आखिली लाईन आणि हांगा ती बघ ही बारकी झाली. ते मला आता डोक्यात आला मग मी काय केला तिने जा बटाट घेतलं तो बिले त्यापेक्षा मोठा बटाट घेतला का आणि तिला दिला आणि काय केलं ही बघ ही पेरेंट बटाट ही पील बटाट दिला का नाही पील आणि मी चालो खुश की मी पोरीला पटविला. पण ती सांगत नाही मला पील करून दे. ओढ्यात त्यांनी किचन मिनने आवाज आलो ते सांगते अय तू फेसबुकवरचा नॉलेज आहे ना तर त्याला फेसबुकवर ठेव तिला होकलोन दे होकलोन. तर ती पोरी परत मला परवा दी का सांगत आहे की ते डॅडी आपल्या भाषेमीने मच्छरला ते का आग देतात सांगत आहे. मी आपण का आग बीक देत नाही ते येतात. तर हे न बोलविता येणाऱ्या मच्छरबद्दल आपल्याला 7 काहीतरी सांगणार आहे. 7 दुष्काळ साबी करता जोरदार टाळ्यो कत्तेवन सूत्रसंचालन अमेझिंग अवॉर्ड विनर लेखक आपलं मी आहेत. थँक्यू साबी, थँक्यू नोएल, थँक्यू प्रशांत ही गाठवून आणल्याबद्दल. तर डिसेंबरचो महिनो आलो ना का तुम्ही बघितलं ना आपल्याकडे काय होतं झे बेडूक उतरतं बघ पावसाळ्यात काय बेडूक बाहेर येतात ते मुंबईच्या एअरपोर्टवरील येणाऱ्या बाहेर येतात आणि अख्ख्या वसईभर पसरतात आणि मग लग्ने कॉमसारे बाल्टिमे सगळा खात्यात आणि मग डीमार्टमीने शॉपिंग करतात आणि अख्ख्या वहरा सामान भरतात का आणि मग ते परत जातात. ते जे येणार आहे त्यात बघितले यांना 3 गोष्टी जाम घाबरो आहे. 3 गोष्टीला ते जाम घाबरतात. एक म्हणजे राग कारण ओबड्या वहरोर येतात लोकांना राग वाडे नाही तडे नाही. दूर आहे द्वेष आणि तिसरं म्हणजे मच्छर नाही मच्छर आग लागो त्या मच्छरला. म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे आता देवाने मानव बनविले पशु पक्षी बनविले का नाही. अरे तुला का खाज आली ती का तुला खाज आली नव्हती की याने लागून मच्छर बनविले. आणि मच्छर बी काही माहिती आहे म्हणजे आयफोनच्या गतीन एमिली बी व्हरायटी. एक मच्छर साधा एक मच्छर प्रो आणि एक मच्छर प्रो मॅक्स हे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छर. म्हणजे आता साधा मच्छर तुम्ही विचार करा साधा मच्छर जाते ना ही गोळख्यात येते गोळख्यात म्हणजे एमिल बघा ते टीचर होते मग येते तास म्हणजे कामोर आहे हे 9 to 5 ड्युटी करणारूस हे आता तिघं उमलते बघ सगळे हे एकत्र ग्रुपमीने येतात. विरारला पाणी भरले आहे ते ट्रेन बंद आहे पण हे ट्रॅक्टरमीने सडत्यात हे ट्रेन होडेशनात हे रोजचे असे म्हणजे असे गोळखो करून मच्छरदानीवर थवोशा थवो बेहाते. त्यादी आम्ही बिशपचं मीच ऐकून आलो 25 तारखेला. मग मम्मीला वाटला मग डोक्यावर पवित्र आत्मा उतरले नंतर तिला काढला की गोल 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 डोक्यावर फिरते. म्हणलं मम्मी पवित्र आत्मा नाही ही मच्छर. तुम्ही खरोखर मी आता अरे अंगील आपल्या एल्फीने हा कोठे तुम्ही संडास जात्या मोबाईल घेऊन भेल्या
पण आपण भेल्या आपण जोर करे तो त्याने जोर केले कडी टुमन काढून म्हणजे सगळी बिरखवायची. अरे का आलं तो ते ना आगोन देत ना का बघून देत. म्हणजे लाकूड त्या गोष्टी आहे हेंगिली तर लाकूड तडे मी अंगात आमचो एक कार्पेंटर आहे तो भेलतो वेडा संडासला त्याने हा मच्छर सावायला लागला त्या दिवस मोबाईल खाला पडलो कमोडमीने तटने कमोडमीची देवी आली बाहेर संडास देवी ते बोल भक्ता काय पाहिजे हंगा ते त्याने आत्मीने गेलो आणि पिवळो फोन आणलो तो ते हा माझा नाही तर ते कोडल्या तूच. ही मच्छरचा एवढा त्रास आहे. त्यानंतर तर दुहरा मच्छर राहते ना तर मच्छर प्रो आले तर मच्छर प्रो का हे कामाला जात्यात पण यांना बी लिखाणं आवड साहेबीगतीन एक तुम्हाला कविता लिही द्यात यांना संगीत आहे आवड हे गाणे बोलायची आवड यांना जाम हे ते मच्छर राहतात. तुम्ही मस्त शांतपणे लिहिल्या राहती का ते मेरे येणार आपल्या वाटते मेले उघडला कसा वाटला गाणं अंगा ते अच्छा लगे तो दात दो अंगा दे मग आपण अच्छा लगे तो दात दो म्हणजे आपण अख्खी रात टाय वाजवशो डोळे बंद करून ता तुम्हाला लाईट पाडा लावितेस तुम्ही लाईट पाडत्या तुमचे डोळे हळूहळू उघडत्या मग तर एक माऱ्यासा आणि मग तुमची ओढरी नीच लागते तो दुहरा अर्ज आहे. आणि ती अख्खी निजा सत्यानाश करते आता मच्छर. तर मग एक मॅडसो मित्र आहे त्याने मला त्या नाव बंद केलं ते तो का सांगा ते अरे मॅडेसर रॉबिनू नाव का बंद केलं का भरते का ते तो कधी हे साला मच्छर साविते आणि तर पी गाणं बोला त्याचं नेमका काना मेरे का हो मेलं रॉबिन एक बघ एक ते तू कानबोटे आहे त्यामुळे तुझा आवाज येणार आणि तू पाय मेरे पण पू आवाज करते पण तरी तुला कानात ते हो प्रॉब्लेम आहे. त्यानंतरची तिहरी व्हरायटी ती मच्छर प्रो मॅक्स. मच्छर प्रो मॅक्स म्हणजे आमचे नोएल त्यानंतर आमचं तरी विलास आहे हे म्हणजे लाऊंज बी नाही राहतात मेरे केळी बिळी हात्यात सेकंड फ्लोअरला झाडवरती म्हणजे व्यवस्थित आणि ते सावे येतात ना काळे मस्त सूट बूट मी नाही आयलॅश लावून आणि अंगावरती टिपके 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 यांच्या या मायल्यांनी खाजविलं ना तुमची कातडी निघे दे पण ती खात जाय नाही जाम बेकार सावितात. हे प्रो मॅक्स मच्छर मी तुम्हाला खरं सांगते मला ना आधी पुनरुत्थानावर विश्वास नव्हतो पण आम्ही एकदा अगरबत्ती लाविली ती तर खाला पडला आणि 13 मिनिटाला परत उठला त्या दियापासून मला पुनरुत्थानावर विश्वास झालो. तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो बिटो आलेलं बघ ऑल आउटवर भ्यालेला मच्छर तर ईज ते मच्छर ही झाले प्रो मॅक्स. त्यानंतर बिल्या राग आणि द्वेष. आता राग द्वेष का हाते आता का हाते बरेचशी आपली NRI मंडळी आपली येते पण ॲक्च्युली जाशी नाही मच्छरात म्हणून बिगले जातात परत यांच्या पोरांना जास वाटे नाही यांना डॅड वाय यू लाईक इट नो आय लाईक इट हिअर आय डोंट गो बॅक मला कोडल्या जाय आणि मच्छर कोडे हात हा मग मी जाय नाही हंगा ते आणि यांचं इमिग्रेशन होते बिगिल्या ती काय इमिग्रेशन ऑफिसर बिला विजा ताके बघी नाही पायावरती छापे बघी ते अख्ख्या अंगाला त्याचे छापे हात्यात त्यावर नाही का ते अच्छा या विजा झाला ओ दाडा अंगा त्या पाने जातात. त्या मीन्स एक जण आपल्या मावशीला भेटा जाते मग मावशीकडे भेले तर तोच मावशीला भेटा तो एक जण गेलो मावशी बरी आहे का ते मावशी तो आले त्या ते नीट बॉलगिंडी पण मावशीला आले राग मावशीला जाम राग त्यात तो आले मावशे आलो आठवण पडली हां गरीब मावशी का ना मी तुला मा काही आठवण पडशी मला मावशे ही पुढे आणले घे ना आई पिस्ते आणलं ता वाय ती ना आली ती मावशे ती ना यारू ती ना कागबा आहे ना पप्पू त्या प्री वेडिंगचा ना फोटोशूट आहे का आणि त्या मेहंदी ना जे एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे का त्या सगळे 200 जण एकत्र केले त्या फोटोग्राफी करता गेली या मायला हंगा त्या मा पिंकी होती हिंगा ते मग पिंकी लग्नाला तुला तिकीटे माग झाली आणि तू पप्पू लग्नाला बरोबर आली का बायको लग्नाला ते मावशे हा काय नाही ला तू वाईट नका वाटून घेऊ काढे तिकीटे मी आता तू जाम माग झाल्यात हां भे मावशे यारू मावसाकडे दिखे नाही तो तर मावशाला मूळ व्याज झालंय तुम्हाला फोन करे तरी टाईम आहे 2 ऑपरेशन झाले मावशा कड ही असणी बोटी होती आता ओढरी झाली डॉक्टरने कापून अंगा बॉयलर कोंबडीवरची ओढरी होती ओबडी बोटी होती आता ओढरी अंगा ती गावठी पिलोट एवढी केली अंगाची का करायचा यारू तू आता लंडनला का नाही मी अमेरिकेला मग लंडन कोणाला मग आपली पिंकी तडेच दिली का नाही जाऊन भेटात जाय विमान पकडत त्याला जाय की नाही अरे मावशे बाहेर म्हणजे आम्ही लंडन तर जाम म्हणून का झाला हंगा ते पण मा ते काम कर
मा पोरा आहे ना हांगा ते ओ IIT पास आहे हांगा ते हां आपलं पोर IIT पास आहे ना त्याला तरी कामाला लाव तो ते मावशे तू पोर IIT पास आहे अरे मला हांगिलोच ते बायोडेटाकडे धावून हांगा ते तो बायोडेटा बघिलो आला मावशे ओ ITI स्पेलिंग आडे तडे झाले ओ कडसो IIT हांगा ते तू मग थट्टा करते रे पोरा पण तू मेना मी आता इंग्लिश शिकले आता मग पोरी तरी अशी आम्ही अख्खा फाडफाड इंग्लिश बोलायची हांगा ते मावशीने एक सोपडी दवडली त्या सोपडी मी अख्खा लिहिल त्या मावशीने की मैं लंडनला गेल्यावर मा पोरीला नातवांनी कहा बोलायची ते तुमच्या दरने पण मला उत्तरे अपेक्षित आहेत ते मावशीने पहिलं पुस्तक उघडलं त्याकडे लिहिलता फेस्टिवल क्रेडल हन पाळणं पीपल टेकिंग माने घेतले फर्स्ट विसल फॉल डाऊन पहिली शिटी हॅप्पी सॅड कॉलिंग सुखी दुखी बोलविले कॉल्ड अँड टेकन बोलवून निलतो अंगात हॅड गॉन टू रिमूव्ह द विजन तेच कडे गेले डिजिट कडे गेली ती लेग वॉशिंग पाय धुनी फ्राईट रिमूव्ड फाळ काढलो सॅडनेस रिमूव्हल दुःख काढला मिरर स्प्रेअर्स आर्याव तेच ट्रीज कमिंग डाऊन डॅनी झाडे उतरत्यात लिव्ज आर मिक्स्ड पाने भेळल्यात बॅक साइड लिव्ज कढीपत्ता स्टमक कल्टिवेटेड हांगा ते पोटोर नांगर व्हायला इटिंग वॉट डुईंग जिव्या का करे बॉम्बे डक स्टिक इन एक करी तात्या कडीत बुमलाई काढी क्रोकोडाईल फॉर लंच जिवे तो मगर केले इन फार्म बनाना ट्री ब्लेस्ड विथ बेबीज बाठात लोंगरा झाले नेल साइज मॉर्सल इट कम गो ना खोडो मोडको मारून जाय सल थँक्यू सो मच सर्वांनी थांबल्याबद्दल आभार आणि या स्टँडअप कॉमेडीच्या मागचे आमचे कलाकार पडद्यामागचे कॅरवान प्रशांत आणि नोएलसाठी जोरदार टाळ्या थँक्यू व्हेरी मच फॉर ऑर्गनायझिंग दिस आणि एक फोटो